चला, गुड आफ्टरनून. एक वेळ चेक करा, ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही चेक करा बरं. एक वेळ प्रत्येकाला क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ चेक करा जरा, क्लिअर आहे का सांगा मला. सांगा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा बरं. चला पटापट चेक करा. विशाल, शतानंद, शुभम सांगा. हे एएम क्या है? एएम क्या है? हे काय एएम काय आहे? नाव टाका ना पूर्ण. असं म्हणजे कसं की मला संभाषण करता आलं पाहिजे, आहे ना? ओके आहे ना? ओके आहे शुभम? बहुत बढिया. एएम एएम नाव काय आपलं? अजय, अमित, अक्षय. ठीक आहे, क्लिअर आहे ऑडिओ क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी एकदम बढिया आहे, बिलकुल काही प्रॉब्लेम नाही आहे ना. चालायचं मग पुढे. बघा आज काय की आपण इंट्रोडक्टरी सेशन घेणार आहे. काय घेणार आहे? इंट्रोडक्टरी सेशन घेणार आहे. म्हणजे काय की आपल्याला नेमकं काय करायचं की समजून घ्यायचं आरआरबी एएलपी ला पॅटर्न काय असणार आहे आपल्याला. काय समजून घ्यायचं आपल्याला? अनिल नाव आहे ना, अनिल. चला अनिल, ते थोडस बरोबर करून घ्या, म्हणजे मला मग ते पुन्हा विचारायचं काम नाही पडायला पाहिजे, आहे की नाही. स्क्रीन दिसत नाही का? ही दिसते की नाही स्क्रीन आता? असं दिसते का? स्क्रीन दिसते का? बघा बरं, दिसते का? दिसते ना शतानंद? दिसते. बहुत बढिया. बघा आता आपल्याला आज काय करायचं, आजचं जे सेशन असणार आहे आपलं, या आजच्या सेशन मध्ये काही महत्वाच्या गोष्टी समजून घेऊ आपण. महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय, तर आरआरबी एएलपी 2024 ला जागेबद्दल बोलणारच नाही आपण, जागा जास्तच आहेत. ठीक आहे, एक लक्षात घ्या. लोको पायलट जी लोको कमिटी आहे ना, लोको कमिटीने 13,000 प्लस जागा दिलेल्या आहेत. याच्याबद्दल बाकीच्या गोष्टी चालू आहेत, जागा वाढवण्याचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत. त्यानंतर 2 ते 3 वर्ष तुम्हाला काय भेटलं पाहिजे? शिथिलता भेटली पाहिजे, 100% भेटलीच पाहिजे ती. 2 ते 3 वर्ष का भेटली पाहिजे बा? कोविड-19 होता ना, मग त्या 2 वर्षात तर यांनी रिक्रुटमेंट काढल्या नाही, तसेही 6 वर्षानंतर रिक्रुटमेंट काढली. मग रिक्रुटमेंट 6 वर्षानंतर काढायची. हातात काय दिलं? गाजर दिलं, ते 5,696 जागेचं, आहे की नाही. आणि त्यात रिलॅक्सेशन दिलं नाही. महाराष्ट्रात आपण पाहिलंय, स्टेट गव्हर्नमेंटने म्हणजे स्टेटमध्ये ज्या जागा निघाल्यात आपल्याला, प्रत्येक जागेला 2-2 वर्षाचं रिलॅक्सेशन वरून दिलं होतं, ऍडिशनल रिलॅक्सेशन. म्हणजे आपल्याला वयात जी रिलॅक्सेशन मिळतं कायद्यानुसार ते तर होतंच, पण 2 वर्षाचं तसंही दिलं होतं सरकारने, गव्हर्नमेंटने तसंही दिलं होतं, प्रत्येक डिपार्टमेंटने दिलं त्यांच्या रिक्रुटमेंट काढत असताना. का? कोविड-19 मुळे बा पहिलेच 2 वर्ष परीक्षा घेता आल्या नाही, त्याच्यामुळे ज्यांचे वय जे आहेत निघून जाणार होते है ना, त्यांची काही त्यात चुकी नव्हती, मग त्याच्यासाठी त्यांनी 2 वर्षाची शिथिलता दिली होती. आता इथं आपल्याला तेच पाहिजे की या 2 महत्वाच्या मागण्या आहेत, किंवा 13,000 प्लस जागा आहेत, तर तुमच्या जागा तशा लोको कमिटीनेच म्हटलेलं आहे की 13,343 काहीतरी लोको पायलटची आवश्यकता आहे बा आम्हाला. मग 5,696 जागा काढण्याचं काय कारण? मागच्या 2018ला जी लोको पायलट म्हणजे एएलपी ची असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन एकत्रित जाहिरात आली होती, बरोबर आहे.
64,000 प्लस जागा होत्या. आता 2018 6 वर्षापूर्वी 64,000 प्लस जागा, आता 6,000 जागा नाहीत पूर्ण. तर त्याच्यावर खडाजंगी चालू आहे. ते सगळं जे आहे जागा वाढवून घेणे किंवा जागा वाढवणे हे त्यांना करावं लागेल. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे. सगळेजण आपापल्या परीने जे काही करता येत आहे, जसं ज्या पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवता येतं त्या पद्धतीने पोहोचवत आहे. तर जागेबद्दल आपण यात नाही बोलणार. जागेबद्दल बोलण्याचा जो मुद्दा आहे तो बाहेर आहे आपला. ठीक आहे. जागेबद्दल आपण इथं बोलणार नाही आणि इथं आपण याच्याबद्दलही बोलणार नाही. आपल्या फक्त एवढ्या मागण्या आहेत. एक लक्षात घ्या, फक्त तुम्हाला ज्या दिवशी आम्ही म्हणू की तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा, म्हणजे मी माझ्याकडून तुम्हाला म्हणेल आहे की नाही, की तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा आहे शांततेने, तर त्या दिवशी तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे. फक्त कशासाठी? तर आपल्याच फायद्यासाठी घ्यायचा आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पथ्यावरच पडणार आहे. बरोबर आहे. 6-6 वर्षापासून वाट पाहतोय आपण. 6 वर्षापासून वाट पाहत असताना असं झालं नाही पाहिजे ना. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. क्लिअर आहे. तर इथं आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय? एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, किंवा स्टेजेस काय, सिलेक्शनच्या स्टेजेस काय. ठीक आहे. सिलेक्शन कसं होतं एएलपी ला, या प्रत्येक स्टेजेस मध्ये सिलेबस काय. ठीक आहे. आणि पेपर पॅटर्न काय. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. पेपर पॅटर्न हा महत्वाचा आहे. कारण पेपर पॅटर्न थोड्याफार प्रमाणात बदललेत आहे ना. सिलेबसमध्ये थोडं कमी जास्त झालेलं आहे. कशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं. आजचं सेशन महत्वाचं आहे. कारण आज ज्यांना हे समजलं की आपण अभ्यास कशा पद्धतीने करून घेणार आहोत किंवा अभ्यास कसा करणार आहोत, त्यांना 100% एएलपी ची एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी मदत होईल. 100% क्रॅक कराल तुम्ही. समजलं का? कारण काय होतं की आपल्याला परीक्षेचं स्वरूप कळल्यानंतरही आपण अभ्यास कसा केला पाहिजे ना, हे सुद्धा कळलं पाहिजे. हे जर कळलं आपल्याला तर आपण 100% क्रॅक करतो एक्झामिनेशन. आणि तुम्हाला काय, मेरिट सीबीटी 2 मध्येच लागणार आहे. सीबीटी 1 क्वालिफाय करायची आहे, ती क्वालिफाय करून घेऊ आपण. सीबीटी 2 ला मेरिट लागणार आहे. मग मेरिट ज्या भागावर जास्त करून लागणार आहे तो भाग जास्त पक्का असला पाहिजे आपला. बरोबर आहे. मग मेरिट लागल्यानंतर मग आपल्याला नेमका कट ऑफ जो आहे किंवा मग क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो दिलेला आहे त्याच्यावर किती पर्सेंट आणखी आपल्याला पाहिजेत, जेणेकरून आपण मेरिट लिस्टमध्ये येऊ. या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करणं महत्वाचं आहे. त्या अनुषंगानेच आपला प्लॅन ठरतो की आपल्याला अभ्यास कसा करायचा. बरोबर आहे. ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि हे स्टेजेस, या सिलेबस, हा पेपर पॅटर्न, हे सगळं कुठून, जी जाहिरात दिली आहे या वर्षीची त्या जाहिरातीमधूनच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे. जाहिरात इंग्रजीत दिली आहे, मी आहे तुम्हाला सगळं समजून सांगतो. स्टेजेसही समजून घ्यायचे आपल्याला, सिलेबसही समजून घ्यायचा आणि पेपर पॅटर्नही समजून घ्यायचा. मग आपल्याला हे समजून घ्यायचं की आपण स्टेप बाय स्टेप कसा अभ्यास करणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं. शेवटी मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्या क्लासची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, रोजची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, की रोज काय आपल्याला काय काय आपल्याला करायचं आहे, 3 तासाच्या लेक्चर व्यतिरिक्त काय काय करायचं आहे, ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. क्लिअर आहे प्रत्येकाला? आहे ना? समजलं का प्रत्येकाला? सांगा मला एक वेळ, समजलं का तुम्हाला? आपण डायरेक्ट जाहिरातीकडे वळू. आणि जाहिरातीचा काही भाग मी समजून सांगितला याच्या अगोदर. लेक्चर तुम्ही पाहिलं असेल, लिंक तुम्हाला मिळाली असेल. नसेल मिळाली तर पुन्हा एक वेळ तुम्हाला लिंक टाकून देईल मी, जिथं मी जाहिरात वाचली होती, जिथं आपण डेट वाचल्या होत्या, या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आता आपल्याला नाही का जाहिरातीचा मुख्य भाग पाहायचा. जाहिरातीचा मुख्य भाग म्हणजे काय, तर जाहिरातीचा तो भाग ज्या भागात आपल्याला काय दिलेलं आहे, स्टेजेस दिले आहेत, रिक्रुटमेंट प्रोसेस कशी होती. ठीक आहे. या भागाकडे आपण वळणार आहोत. हे बघा, ही दिली आहे रिक्रुटमेंट प्रोसेस, म्हणजे आपलं सिलेक्शन कसं होतं, कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत परीक्षेला. आरआरबी एएलपीच्या परीक्षेला स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत, है ना. तर त्या स्टेजेस आपल्याला समजून घ्यायचे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला एकच आरआरबी सिलेक्ट करता येते. कुठल्याही एकाच आरआरबीतून एका झोनला तुम्हाला, एका आरआरबीला तुम्हाला अप्लाय करता येतं. आणि झोन जे आहेत, जसं की आता आपण मुंबईतून देणार आहोत समजा, बरोबर आहे, सगळे मुंबईतूनच देणार आहेत. मुंबई आरआरबी आहे प्रत्येकाने सिलेक्ट केलेली. सांगा पटपट. अनिल, शतानंद, सांगा, बोला, सगळ्यांनी बोलत चला. जे बोलतात ते दिसतात. तर मुंबईतून जर द्यायला गेलो आपण तर 3 झोन आहेत आपल्याकडे. तर या झोनचा आपल्याला प्रिफरन्स ठरवायचा आहे. प्रिफरन्स म्हणजे काय, प्राधान्यक्रम ठरवायचा आहे, हे लक्षात ठेवा. फॉर्म भरत असताना आपण मुंबई आरआरबी सिलेक्ट केली तर आपल्याला काय करायचं आहे, मुंबई आरआरबी मध्ये 3 झोन आहेत आणि तिन्ही झोनचा आपल्याला प्राधान्य ठरवायचं आहे. किंवा माझा पहिला प्राधान्य, जर मी मुंबई आरआरबी मधून सिलेक्ट झालो तर मग कुठल्या झोनमध्ये, तर कुठल्या झोनमध्ये माझा पहिला प्राधान्य या झोनला असेल, दुसरा प्राधान्य या झोनला असेल, तिसरा प्राधान्य जो आहे तो या झोनला असेल, असा प्राधान्यक्रम ठरवायचा, म्हणजे प्रिफरन्स द्यायचा आपल्याला झोनला. बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हटलंय
की कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली वन RRB, फक्त एका RRB ला आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस काय दिली आहे, तर रिक्रुटमेंट प्रोसेस शॅल कम्प्राइज ऑफ द फॉलोइंग स्टेजेस. 5 स्टेज आहेत. 5 स्टेज मध्ये तुमचं सिलेक्शन होतं. पहिली आहे CBT 1, आहे की नाही, ऑनलाईन एक्झामिनेशन होते आपली CBT 1. दुसरी स्टेज आहे CBT 2, ठीक आहे. सेकंड स्टेज CBT 2. आता CBT 1 जी आहे ही आपल्याला माहिती आहे की ही क्वालिफाईंग नेचरची आहे. ही आपल्याला काय करायची आहे, फक्त क्वालिफाय करायची आहे. काय करायची आहे, क्वालिफाय करायची आहे. CBT 1 चे मार्क फक्त क्वालिफाय करायचे आहेत. तिथं CBT 1 क्वालिफाय झाल्यानंतर CBT 2 देता येईल. CBT 1 च्या मार्कांचा मेरिट लिस्टशी काही संबंध नाही. मेरिट लिस्ट मध्ये त्यांचा समावेश होत नाही. CBT 2 वरून तुमची मेरिट लिस्ट लागते. CBT 2 जी आहे 1 क्वालिफाय केली तर CBT 2 देता येते, आणि CBT 2 जी आहे तिथून आपली लागते मेरिट लिस्ट. ठीक आहे, इथं आपली लागते मेरिट. त्यानंतर CBAT आहे, कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट आहे. ही सुद्धा क्वालिफाईंग नेचरची आहे. हिचा सुद्धा मेरिटशी काही संबंध नाही, पण हिला क्वालिफाय करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच मग आपलं DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, आणि मग मेडिकल एक्झामिनेशन होतं. ह्या सगळ्या स्टेजेस मधून गेल्यानंतर आपलं सिलेक्शन होतं ऍज अ असिस्टंट लोको पायलट. या सगळ्या स्टेजेस मधून आपण गेलो की आपलं सिलेक्शन होतं ऍज अ असिस्टंट लोको पायलट. किती स्टेज आहेत आपल्याकडे, 5. CBT 1 आपल्याला क्वालिफाय करायची, म्हणजे आपल्याला CBT 2 देता येते. CBT 2 वर विशेष लक्ष असणार आहे आपलं, कारण इथं आपली मेरिट लिस्ट लागते CBT 2 वरून, बरोबर आहे. मग कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट येते CBT 2 नंतर, ती सुद्धा क्वालिफाय करायची आहे. मगच आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. आणि हे झाल्यानंतर मग आपली मेरिट लिस्ट नुसार आपल्याला सिलेक्शन जे आहे आपलं होईल. क्लिअर आहे. तर बघा, मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला CBAT देऊन पुढच्या 2 स्टेजेस क्लिअर करायचे. तर 5 स्टेज आहेत, त्या 5 स्टेज म्हणून आपल्याला जायचं आहे. CBAT मध्ये आता बघा तेच पाहणार आहे आपण, की बा आपल्याला CBT 1 मध्ये काय असणार आहे, किती क्वेश्चन असतील, सब्जेक्ट काय असतील, CBT 2 मध्ये किती सेक्शन असतील, आहे की नाही. मग प्रत्येक सेक्शन मध्ये सब्जेक्ट किती असतील. CBT 2 मेरिट लिस्ट लागते, तर CBT 2 च्या प्रत्येक सेक्शनचा किती वेटेज असणार आहे मेरिट लिस्ट मध्ये. म्हणजे सेक्शन A आहे, तर मग CBT 2 चा सेक्शन A जो आहे त्याचा किती टक्के भाग घेतला जाईल मेरिट लिस्ट मध्ये. CBT 2 च्या सेक्शन B चा किती टक्के भाग घेतला जाईल. मग CBAT मध्ये कोणते सब्जेक्ट असतील, है ना. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील तर डॉक्युमेंट कुठले कुठले लागतील आपल्याला, फॉर्म भरत असताना ते डॉक्युमेंट लागणार आहेत, है ना. आणि मेडिकल एक्झामिनेशन, त्या प्रत्येक स्टेजला आपण पाहणार आहे शतान शुभम. ठीक आहे. फक्त आता शांततेने पाहा, मी विचारतो त्या गोष्टी मला सांगत चला. क्लिअर आहे. आणि माझ्या मागं आता हे बघा, पाहत चला. आता CBT 1 बा आपली पहिली स्टेज आहे. मग आपण CBT 1 कडे पाहू. CBT 1 जे आहे त्या CBT 1 चा क्रायटेरिया काय, नेमकं होणार काय CBT 1 मध्ये, कुठले सब्जेक्ट असतील, काय असतील. ठीक आहे. त्याने काय म्हटलंय की CBT 1 विल ओनली बी अ स्क्रीनिंग एक्झाम. स्क्रीनिंग एक्झाम म्हणजे काय, की फक्त या एक्झामिनेशनला तुम्हाला अपियर करायचं आणि क्वालिफाय व्हायचं आहे. तुम्ही एक वेळ क्वालिफाय झाला की तुम्ही CBT 2 देऊ शकता. फॉर शॉर्टलिस्टिंग इलिजिबल कॅन्डिडेट फॉर CBT 2. स्क्रीनिंग म्हणजे, स्क्रीनिंग एक्झामिनेशन म्हणजे काय, की फक्त ती क्वालिफाईंग नेचरची आहे, मेरिट लिस्ट मध्ये सहभाग असणार, आहे की नाही. आणि एक लक्षात घ्या, वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर होतात तर नॉर्मलायझेशन येतच. तर नॉर्मलायझेशन जे आहे ते RRB आपल्या पद्धतीने करतं, कारण प्रत्येक शिफ्ट जी आहे त्याची डिफिकल्टी लेवल वेगळी असते. मग नॉर्मलायझेशन होतं. तलाठी दिली असेल तुम्ही आता, तुम्हाला नॉर्मलायझेशन माहितच आहे. बँकिंगच्या एक्झामिनेशन मध्ये नॉर्मलायझेशन होतं. जिथं एका दिवसात वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर होतात तिथं तुमच्या प्रत्येक याचं काय होतं, मार्कांचं नॉर्मलायझेशन होतं. तिथं नॉर्मलायझेशन मध्ये मार्क कमी जास्त होतात, म्हणजे आपल्याला मिळालेल्या मार्कापेक्षा नॉर्मलाइज मार्क्स कमी जास्त असतात, जास्त फरक पडत नाही, है ना. क्लिअर आहे. चला मग त्यांनी म्हटलं द मार्क्स ऑफ CBT 1 शॅल नॉट बी काउंटेड व्हाईल प्रिपेरिंग द फायनल पॅनल. म्हणजे फायनल मेरिट लिस्ट ज्या वेळेस लावतील त्यावेळेस CBT 1 चे जे मार्क आहेत त्यांना कन्सिडर केलं जाणार नाही, मेरिट लिस्ट मध्ये त्यांचा सहभाग असणार नाही. ठीक आहे. Candidates belonging to OBC, SC, ST who are shortlisted for CBT 2 by availing relaxed standards of age shall continue to be treated as candidates of the respective reserve communities only for all subsequent stages of this recruitment process. म्हणजे ज्यांना एज रिलॅक्सेशन मिळालंय, जनरलच्या विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन मिळणार आहे, तर OBC, SC, ST आणि इतर विद्यार्थी ज्यांना एज रिलॅक्सेशन मिळालंय, जसं की एक्स सर्व्हिसमॅन आहे की नाही, अशा विद्यार्थ्यांना CBT 2 मध्येही ते एज रिलॅक्सेशन जे आहे ते कन्सिडर केलं जाईल कंटिन्युअसली. म्हणजे पूर्ण प्रोसेससाठी एज रिलॅक्सेशन जे आहे ते दिलेलं असणार आहे.
प्रोसेस जी आहे ती थांबलेली असणार नाही. क्लिअर आहे प्रत्येकाला, आहे ना? चालायचं पुढे. चलो आता बघ पॅटर्न काय, हे महत्वाचं आहे. आता याच्यासाठीच तर आपण इथपर्यंत आलो. सीबीटी 1 चा पॅटर्न काय? तर सीबीटी 1 चा पॅटर्न काय? 60 मिनिटं मिळणार आहेत तुम्हाला. किती मिनिटं मिळणार आहेत? 60 मिनिटं मिळणार आहेत. पेपर किती मिनिटाचा असेल? 60. प्रश्न किती असतील? नंबर ऑफ क्वेश्चन असतील 75. 75 प्रश्न असतील आणि 75 मार्क असणार. सीबीटी 1 मध्ये किती प्रश्न असतील? 75 प्रश्न असतील, 75 मार्क असतील. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क असेल आणि 60 मिनिटं मिळतील आपल्याला. म्हणजे सफिशियंट वेळ आहे. जवळजवळ आपल्याला समजा की 50 ते 55 सेकंद दिले एक प्रश्न सोडवण्यासाठी. गणित सोडला तर बाकीच्या सब्जेक्टला, बाकीच्या विषयांना जास्त वेळ लागत नाही. सायन्सला काही प्रश्न आहेत फिजिक्स मधले. सायन्समध्ये फिजिक्सचे काही प्रश्न असतील ज्यांचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन राहतील, म्हणजे गणिताप्रमाणे प्रश्न राहतील फिजिक्सचे सायन्समध्ये, तर त्यांना थोडासा वेळ लागेल आपल्याला. एक लक्षात घ्या, हा जो वेळ आहे गणिताच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी लागणारा, 1 मिनिटापेक्षा काही प्रश्नांना जास्त वेळ लागेल. तसं माझ्या पद्धतीने तर 20 ते 25 सेकंद, 30 सेकंद जास्तीत जास्त लागले पाहिजे कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाहीत, है ना? आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमचा जो स्पीड आहे तो पण वाढवणार आहे आपण, आणि अॅक्युरेसीवर सुद्धा भर देणार आहे की स्पीडनी सोडवत असताना चुकू नये गणित. स्पीड आणि अॅक्युरेसी दोन्ही गोष्टींना मेंटेन करत आपल्याला चालायचं आहे, बरोबर आहे? तर मॅथमॅटिक्स मध्ये शॉर्ट ट्रिक्स ज्या आहेत त्यांचा अभ्यास करत आणि बेसिक कॉन्सेप्टचा अभ्यास करत आपल्याला जायचं आहे गणिताच्या अभ्यासात. पण लक्षात घ्या की गणिताला बुद्धिमत्तेचे प्रश्न म्हणा किंवा जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत, जनरल अवेअरनेसचे, यांना जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त गणिताच्या प्रश्नांना लागतो वेळ. सायन्समध्ये फिजिक्सच्या प्रश्नांना वेळ लागेल, कारण ते प्रश्न काही अनुषंगाने गणिताप्रमाणेच असतील. ठीक आहे, मॅथमॅटिकल क्वेश्चन्स राहतील ते. त्यांनी काय म्हटलं? देअर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/3 मार्क्स. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 3 प्रश्न जर चुकले तर 1 गुण गेला, आणि 1 प्रश्न चुकला तर 0.33 मार्क जे आहेत तुमचे ते मायनस होतील. बघा, एका प्रश्नासाठी, एका क्वेश्चनसाठी किती? 0.33 मार्क जे आहेत ते मायनस होतील. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 3 प्रश्न जर चुकले, 3 क्वेश्चन जर चुकले तर 1 मार्क जो आहे आपला, 1 मार्क जो आहे तो मायनस होईल. 3 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क मायनस होईल. 3 प्रश्न चुकले तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊन फायदा नाही, मार्क 0 होऊन जाणार है ना? तर निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं अॅक्युरेसी महत्वाची आहे आपल्याला, है की नाही? ते अक्कड बक्कड बंबे बो करता येत नाही, जय माता दी जय माता दी करू नये लिहिता येत नाही. आपल्याला अॅक्युरेसीवर लक्ष ठेवावं लागेल. लक्षात ठेवा, नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स विल बी डन फॉर सीबीटीज हेल्ड इन मल्टिपल शिफ्ट्स. ज्या सीबीटी 1 आणि सीबीटी 2 दोन्ही मल्टिपल शिफ्ट मध्ये होतील, तर जिथं जिथं मल्टिपल एका दिवसात एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये पेपर होईल तिथं तिथं नॉर्मलायझेशन केलं जाईल. कारण प्रत्येक शिफ्ट जी आहे तिची डिफिकल्टी लेवल सारखी नसते. एखाद्या शिफ्ट मध्ये पेपर सोपा येते, मग एखाद्या शिफ्ट मध्ये पेपर कठीण येतो. मग आता ज्याचा सोपा आला त्याची चांदी, आणि ज्याचा कठीण आला है ना त्याच्या हातात तर राखाली, कारण त्याची काय गलती आहे, त्याची काय चूक आहे, त्याच्यात पेपर त्याला कठीण दिला, आहे की नाही? म्हणजे हे काय झालं, षडयंत्र केल्यासारखं झालं ना. म्हणून काय करतात की दोन्ही शिफ्टच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांचं नॉर्मलायझेशन करतात, की बाबा तुमची डिफिकल्टी लेवल सारखी असतानाचे तुमचे गुण. सोप्या भाषेत नॉर्मलायझेशन याला म्हणतात. त्याचा फॉर्म्युला असतो, ते नॉर्मलायझेशन प्रत्येक बोर्ड आपापल्या पद्धतीने करतं, बरोबर आहे? टीसीएसचा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वेगळा आहे, आयबीपीएसचा बँकिंग मध्ये तो फॉर्म्युला वेगळा आहे, ते आपल्या पद्धतीने नॉर्मलायझेशन करतात. आरआरबी आपल्या पद्धतीने नॉर्मलायझेशन करतं, प्रत्येकाचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन करतात. ठीक आहे, पहा आता इथं सीबीटी 1 ही जशी आपल्याला क्वालिफाईंग म्हटली, तर क्वालिफाईंग क्रायटेरिया काय दिलेला आहे की बा तुम्हाला कमीत कमी किती गुण घेणं गरजेचं आहे सीबीटी 1 मध्ये, जेणेकरून तुम्ही सीबीटी 2 साठी क्वालिफाय व्हाल. तर मिनिमम पास पर्सेंटेज काय? जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 40% त्यांना कमीत कमी क्वालिफिकेशन साठी लागतात. बघा, मेरिट लिस्ट जी आहे, आता याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला क्लिअर सांगतो. जसं की बा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, जनरल ज्याला म्हणतो आपण यूआर किंवा अनरिझर्व ईडब्ल्यूएस, हा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी, याला क्वालिफिकेशन क्रायटेरिया 40% दिलेला आहे भाऊ. ठीक आहे, याचा 40% दिलेला आहे. पण मेरिट लिस्ट साठी याला 60% मार्क घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही पहिलेपासून अभ्यास कराल तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे? सीबीटी 1 सीबीटी 2 60%पेक्षा जास्त मार्क आले पाहिजे, आहे की नाही? म्हणजे त्याला मेरिट लिस्ट साठी सीबीटी 1 क्वालिफाईंग नेचरच्या इथं मेरिट लिस्ट लागत नाही. क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिलाय की नाही आपल्याला, तर त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतो.
क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिलाय की नाही आपल्याला, त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट. ठीक आहे. मग 40% आपल्याला बा क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिलाय, मेरिट लिस्टसाठी आपल्याला 60% घ्यावे लागतील. जसं की ओबीसी 30% दिलाय, तर तुम्ही असं समजा की तुम्हाला 50%पेक्षा जास्त मार्क घेणं गरजेचं आहे जिथं मेरिट लिस्ट लागते त्या स्टेजमध्ये. एससी क्वालिफिकेशन क्रायटेरिया एससीचं सुद्धा किती आहे, 30%, म्हणजे तुम्हाला 50% जवळजवळ घेणं गरजेचं आहे. एसटी कॅन्डिडेटसाठी 25% दिलेलं आहे. ठीक आहे, एसटी कॅन्डिडेटसाठी किती 25% दिलेलं आहे. तर तुम्हाला असं समजा की 40 ते 45% एसटी कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी मेरिट लिस्ट लागणाऱ्या स्टेजमध्ये 40 ते 45% घेणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. हे क्वालिफिकेशन साठी दिलंय की क्वालिफाय कसं व्हाल तुम्ही, इलिजिबल कसे व्हाल सीबीटी 1 मधून सीबीटी 2 साठी. सीबीटी 1 मध्ये 40% घ्यायचे आहेत. ओबीसी कॅन्डिडेट आणि एससी कॅन्डिडेट यांना 30% घ्यायचे, 30% घ्यायचे. एसटी कॅन्डिडेटना 25% गुण असतील तरी ते काय होतील, क्वालिफाय होतील सीबीटी 2 देण्यासाठी. आणि सीबीटी 2 आपली मेरिट लावेल. बरोबर आहे. मग आता विषय कुठले आहेत बा, हे झालं की पॅटर्न कसा असणार आहे सीबीटी 1चा. मग आता विषय कुठले आहेत सीबीटी 1चे, सीबीटी 1चे विषय मॅथमॅटिक्स, म्हणजे आपला आहे गणित, आहे की नाही. हा गणित आहे, अंकगणित पूर्ण. आणि अंकगणित आहे म्हटल्यानंतर इथं 3 भागात आपण अंकगणित जो आहे तो विभागून अभ्यासतो. एक आहे मूलभूत अंकगणित. मूलभूत अंकगणितात नंबर सिस्टम येतं, बोर्डमास येतं. नंबर सिस्टम म्हणजे संख्या आणि संख्यांचे प्रकार. बोर्डमास कंचे भागुबेव म्हणतो आपण त्याला. डेसिमल म्हणजे काय, तर दशांश अपूर्णांक. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. एलसीएम एससीएफ आहेत, म्हणजे लसावी मसावी आहे आपलं. बरोबर आहे. हा भाग जो आहे या भागाला आपण काय म्हणतो, मूलभूत अंकगणित. ठीक आहे, या भागाला आपण मूलभूत अंकगणित म्हणून काय करतो, अभ्यासतो. हा भाग झाला आपल्या मूलभूत अंकगणिताचा. इथंच आपल्याला गणिताच्या शॉर्ट ट्रिक्स शिकायच्या असतात. याच भागात मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स शिकवतो. कसे शॉर्ट ट्रिक्स शिकतो आपण, इथं शॉर्ट ट्रिक्स शिकतो आपण गुणाकार करण्याच्या सोप्या पद्धती आणि वेगवेगळ्या संख्यांसोबत गुणाकार, 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्यांसोबत गुणाकाराच्या सोप्या पद्धती, जेणेकरून 10 सेकंदात तुम्ही गुणाकार कराल 3 अंकी 4 अंकी संख्येचा सुद्धा. भागाकाराच्या सोप्या पद्धती, बेरीज, काही संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करण्याची पद्धती असते, शॉर्ट ट्रिक्स असतात त्या. वर्ग आणि वर्गमूळ, वर्गमूळ काढण्याच्या सोप्या पद्धती, घन करण्याच्या आणि घनमूळ काढण्याच्या सोप्या पद्धती. बिलकुल 10 सेकंदात घन काढता आला पाहिजे आपल्याला. 3 अंकी संख्येचाही घन काढता येतो 10 सेकंदातच, आहे की नाही. हे आपण इथं शिकतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला कामाला पडतात. आणि कॅल्क्युलेशन जितके स्ट्रॉंग असतील तितक्या स्पीडने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत असाल. गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, ह्या 6 गोष्टी तुम्ही जर लवकर करू शकलात, कॅल्क्युलेशन फास्ट करू शकलात आणि दशांश अपूर्णांकांचे कॅल्क्युलेशन फास्ट करू शकलात, तुम्हाला गणितात प्रॉब्लेम जात नाही, कॅल्क्युलेशन मध्ये तरी जात नाही. म्हणजे हा भाग जो आहे, या भागातील प्रश्न तुमचे आपोआप सॉल्व्ह होतात असं समजा तुम्ही, की फटाफट 20 सेकंदात तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्याल जर तुमच्या समोर समीकरण आलं तर, कारण तुम्ही कॅल्क्युलेशन चांगल्या पद्धतीने शिकलेले असतात. आणि हा पाया सुद्धा आहे गणिताचा. बरोबर आहे. संख्या ज्या आहेत, संख्यांसोबत आपल्याला खेळता आलं पाहिजे, संख्या ज्या आहेत त्यांना ट्रीट करता आलं पाहिजे, हा पाया सुद्धा आहे गणिताचा. मग गणिताचा दुसरा भाग काय, तो पहिला भाग आला बा मूलभूत अंकगणित. याच्या ज्या सिलेबसच्या नोट्स आहेत त्या सिलेबसच्या नोट्स तुम्हाला मिळतील, सिलेबस कसा विभागलेला आहे आपण. बरोबर आहे. तर हा झाला मूलभूत अंकगणिताचा भाग. संख्यांचे प्रकार आहे, कंचे भागुबेव नियमावरील उदाहरण आहेत, दशांश अपूर्णांक आहेत, साधे अपूर्णांक आहेत, लसावी मसावी, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, मूलभूत अंकगणित. मग दुसऱ्या भागात जातो आपण व्यवहारिक अंकगणित. याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न कुठल्याही परीक्षेला विचारले जातात ते व्यवहारिक अंकगणितावर विचारले जातात, आहे ना. व्यवहारिक अंकगणितात काय, रेशो अँड प्रपोर्शन, म्हणजे हे जे आहेत ही काय शाब्दिक उदाहरणावरील हे येतात, काय गुणोत्तर प्रमाण, शाब्दिक उदाहरण. व्यवहारिक अंकगणितात सर्वच्या सर्व चॅप्टर शाब्दिक उदाहरणांवर आधारित असतात. आणि इथं थोडंसं काय, शाब्दिक उदाहरण समजून घेणे, त्याच्यावरचं समीकरण बनवून सोडवणे थोडंसं कठीण जातं आणि त्याला आपल्याला सोपं करायचं. विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण जातं ते समजायला, त्याला आपल्याला सगळ्यात सोपं करायचं आहे की नाही. काही शब्दांचा जर तुम्ही अभ्यास केला, आहे की नाही, तर प्रश्नामध्ये काही शब्द आलेत की त्या पद्धतीने आपल्याला त्याला ट्रीट करायचं असतं. काय होतं की शाब्दिक उदाहरणांमध्ये एकच खेळ आहे, शब्दांचा खेळ आहे. काही विशिष्ट प्रकारचे शब्द सातत्याने शाब्दिक उदाहरणात येतात. मग आपल्याला तेच शिकायचं की या प्रकारचे शब्द किंवा अशी वाक्यरचना आली
की असं समीकरण बनवायचं आणि सोडून टाकायचं, फट सोडवणं होतं त्याच्यावरून. पण तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त सोडवावे लागतील, म्हणजे सराव करावा लागेल. म्हणून आपण काय करणार आहे की विशिष्ट प्रकारचे प्रश्नही घेणार आहेत आणि त्याच्यावर त्याच प्रकारच्या प्रश्नांचा सराव सुद्धा घेणार आहे, जेणेकरून की तुम्हाला एका विशिष्ट शब्दरचनेचे प्रश्न आलेत की तुम्हाला समजलं पाहिजे, अरे अशी शब्दरचना आहे, असं दिलेलं आहे, असंच होतं, असं दिलेलं आहे, असंच सॉल्व्ह होतं, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने आपण शाब्दिक उदाहरणं घेतो. व्यवहारी अंकगणितात रेशो अँड प्रोपोर्शन गुणोत्तर प्रमाणे, पर्सेंटेज आहे, शेकडेवारी आहे. मेन्सुरेशन मध्ये भूमिती येतं आपल्याला, टाइम अँड वर्क, काळ काम वेग, टाइम अँड डिस्टन्स आहे ना, टाइम स्पीड अँड डिस्टन्स येतं, वेग वेळ अंतर, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे तुमचं काय चक्रवाढ व्याज, साधारण व्याज आहे की नाही. त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आहे, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा आहे. इथपर्यंत जो आहे हा भाग आहे आपला मूलभूत व्यवहारी अंकगणितचा. मूलभूत अंकगणित पहिले झालं, व्यवहारी अंकगणित. ठीक आहे. आपण इथं ज्या परीक्षा देतो राज्य सरकारच्या, बरोबर आहे, तलाठी झालं, ग्रामसेवक झालं, पोलीस भरती आहे आपली, आता सध्या निघालेल्या आहेत जिल्हा न्यायालयाच्या जागा. तर ह्या जागांसाठी एवढा सिलेबस करून आपण पूर्ण गणित जे आहे ते कम्प्लीट करून घेतो. आपल्याला भूमिती असते, पण भूमितीवर सहसा प्रश्न विचारले जात नाहीत. एखादा प्रश्न विचारला जातो आपल्याकडे. आपल्याकडे आपण आरआरबी एएलबी बद्दल बोलतोय, तर बघा रेल्वे आणि एसएससी, रेल्वे आणि एसएससी लक्षात घ्या. रेल्वे आणि एसएससी काय करते, हे जास्तीत जास्त या भागावर भर देतात. मेन्सुरेशन, भूमितीचा भाग, ठीक आहे. म्हणजे 2D डायग्राम असतात मेन्सुरेशन मध्ये, 2 डायमेन्शनच्या. इकडे जॉमेट्री सुद्धा येते, अल्जेब्रा सुद्धा येतो आणि ट्रिग्नॉमेट्री सुद्धा येते. तर एक लक्षात घ्या, अल्जेब्रा, ट्रिग्नॉमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स झालं है ना, हे सगळं आपल्या इथं नसतं, आपल्याला नसतं. राज्याच्या परीक्षा ज्या आहेत त्या ट्रिग्नॉमेट्री हा भाग गणितात नसतो, हा ऍडिशनल भाग आहे. एलिमेंटरी स्टॅटिस्टिक गणितात नसतं, हे शिकवलं जात नाही राज्याच्या परीक्षांमध्ये. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती अशा परीक्षांमध्ये कंबाईन मध्ये सुद्धा हा सिलेबस नाही, ट्रिग्नॉमेट्री नाही आहे, है ना, अल्जेब्राचा भाग नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स नाही आहे, हे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. हे सगळे चॅप्टर ऍडिशनल चॅप्टर आहेत, हे जास्तीचे चॅप्टर आहेत जे रेल्वे आणि एसएससी लाच असतात. रेल्वे आणि एसएससी ज्याच्यावर प्रश्न विचारते, विशेष करून एसएससी प्रश्न विचारते, रेल्वे सुद्धा विचारते, ठीक आहे. जॉमेट्री असते आपल्याला, भूमिती असते, भूमिती असते, भूमिती नसते असं नाही, भूमिती असते, भूमितीचा अभ्यास करतो आपण. पण भूमितीवर एखाद दुसरा प्रश्न येतो. जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सुद्धा कुठून येतात, व्यवहारी अंकगणितातून येतात. इथं सुद्धा व्यवहारी अंकगणितातून प्रश्न असतील, पण ट्रिग्नॉमेट्रीचे प्रश्न असतील, म्हणून त्याचा अभ्यास करावा लागेल. हे लक्षात ठेवा की इथं तुम्हाला गणित थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे. ट्रिग्नॉमेट्री आली आहे, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स आलंय, त्याच्यामुळे समजून घेतलं तर काहीच कठीण नाही आहे. आणि असं नाही की शक्यच नाही आहे का, तुम्हाला माहित आहे क्वालिफाईंग क्रायटेरिया काय दिला, 40%, 30%, 25% असे मार्क आहे. 40, 30, 25% आपण तसेही घेतो की नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे की सीबीटी 2 ला सुद्धा हा सिलेबस असेल, त्याच्यामुळं याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि एकदम शांततेने प्रेशर न घेता अभ्यास करायचा आहे. बस ट्रिग्नॉमेट्री आलं मग आता डोक्याला ताप झाला, तसं नाही करायचं. शांततेने मी आहे, सगळ्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. गणित जो आहे हा माझा स्वतःचा विषय आहे, बरोबर आहे. मी एसएससी सीजीएल लाही गणित शिकवतो, सगळ्यात टफ गणित आहे ते. एसएससी सीजीएलचं सगळ्यात टफेस्ट एक्झामिनेशन आहे मॅथमॅटिक्सच्या बाबतीत. कॅटलाही शिकवतो, कॅट मॅनेजमेंट एक्झामिनेशन एंट्रन्स एक्झाम आहे. IIM भारतातले जे पहिले 20 कॉलेजेस आहेत MBA एंट्रन्स एक्झाम, MBAचे आहे की नाही, IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तर त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे कॅट. त्याचंही क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स शिकवतो मी. त्याच्यामुळं मला माहित आहे की याला सोपं कसं करायचं है ना, आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार. आणि महाराष्ट्रात सुद्धा शिकवतो मी, कंबाईनला गणित शिकवतो, त्यानंतर इथं तुम्हाला सरळ सेवेला सुद्धा गणित शिकवतो है ना. तर त्याच्यामुळं असं नाही सर तुम्ही तिकडे शिकवता मग ते तर लय डोक्याच्या वरच आहे, मग इकडे कसं काय जमणार आहे, तर इकडे जमते. आणि इकडे आपण शिकवलेलं आहे की नाही. इथं अकोल्याला युनिक अकॅडमीची ब्रांच होती पुण्याची है ना, तिला त्या युनिक अकॅडमीच्या इथल्या ब्रांचला सुद्धा मी मॅथ्स आणि रिझनिंग शिकवलं, बरोबर आहे. आता ती ब्रांच बंद झाली आहे, पण तिथे मी मॅथ्स आणि रिझनिंग शिकवले, दोन्ही सब्जेक्ट शिकवले. तर मॅथ्स आणि रिझनिंग हे माझे स्वतःचे विषय आहेत. दुसरं माझं बॅकग्राऊंड सायन्स असल्यामुळं सायन्स हा माझा विषय आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला 3 विषय मी घेणार आहे, मॅथ्स, रिझनिंग, सायन्स. आणि जनरल अवेअरनेस साठी तुम्हाला पुन्हा माझेच सहकर्मचारी जे युनिक अकॅडमीच्या इथल्या ब्रांचला होते है ना, तेच तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवते. म्हणजे आमचा अनुभव चांगला आहे आणि शिकवणं सुद्धा चांगलं राहील, तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल है की नाही. तर एक लक्षात घ्या,
आपल्या परिचयाचं गणित आणि परिचयाचं नसलेलं गणित दोन्ही प्रकारचे गणित इथं असतील, गणिताचा अभ्यासक्रम असेल, दोन्ही अभ्यासक्रम एकदम सोपा करून आपण शिकणार, बरोबर आहे. पण 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवस आपल्याला अशा पद्धतीने शिकायचं आहे. मग डिजिटल बोर्ड असणार आहे आपल्याकडे 15 दिवसानंतर, डिजिटल बोर्डवर जाऊ आपण, ठीक आहे. म्हणून इथेही तुम्हाला डिजिटलीच घेतोय मी, तिथेही तुम्हाला डिजिटल बोर्डवरच घेणार आहे. तर 15 दिवसात आपलं स्टुडिओ उभा राहील आणि 15 दिवसात स्टुडिओ उभा राहिला की आपण डिजिटल बोर्डवर जाणार आहे, बरोबर आहे. मग तिथं आणखी तुम्हाला मग तुमच्यासोबत आणखी जास्त चांगल्या पद्धतीने चर्चा आणि आणखी जास्त व्हिज्युअल्स तुम्हाला देता येतील. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा विषय आपला मेंटल ॲबिलिटी. मेंटल ॲबिलिटी इन द सेन्स याला म्हणतात रिझनिंग, बुद्धिमत्ता. हा आहे बुद्धिमत्ता. काय हा आहे बुद्धिमत्ता, मेंटल ॲबिलिटी, म्हणून त्यांना मेंटल ॲबिलिटी म्हटलं, बुद्धिमत्ता आहे नाही. बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, मेंटल म्हणजे बौद्धिक, बौद्धिक क्षमता चाचणी. तर बघा बुद्धिमत्तेचा पूर्ण जसाच्या तसा सिलेबस जो इथं आहे तोच तिथं आहे. काही प्रश्न जे आहेत ज्या टॉपिकवर आपल्याला विचारले जात नाहीत त्या टॉपिकवर प्रश्न असतील. ॲनालॉजी आपल्याला विचारली जाते, ठीक नाही. सहसंबंध, ॲनालॉजी म्हणजे सहसंबंध हा विचारला जातो. अल्फाबेटिकल आणि नंबर सिरीज आहे की नाही, आपल्याला अक्षरमाला विचारली जाते, संख्यामाला असते. तर तो सिलेबस इथेही आहे, तो आपल्याला आपल्या राज्यात सुद्धा असतो. कोडिंग डिकोडिंग आहे. त्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन हे सुद्धा असतं. ते प्रश्न येतात आपल्याला की बा जर बेरजेला वजाबाकी म्हटलं, वजाबाकीला गुणाकार म्हटलं, गुणाकाराला भागाकार म्हटलं, भागाकाराला बेरीज म्हटलं, आहे की नाही, तर मग खालील समीकरणाचं उत्तर काय. तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मॅथमॅटिकल ऑपरेशन या चॅप्टर मधून येतात. ते प्रश्न आपल्याला इथं राहतील. त्यानंतर ब्लड रिलेशन आहे, म्हणजे नातेसंबंध आहेत आपले, नातेसंबंध राहतील. सिलॉगिझम, विधाने व निष्कर्ष हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. 2 ते 3 प्रश्न आपल्याला कमीत कमी सिलॉगिझमवर विचारले जातील. एका प्रश्नावर सिलॉगिझम संपत नाही, कुठल्याच परीक्षेत संपत नाही. तर 2 ते 3 प्रश्न याच्यावर विचारले जातात. आणि सिलॉगिझम समजलं की आपल्याला पेनही नाही उचलावा लागत, पेन उचलण्याची गरजही नाही पडत या चॅप्टरमध्ये. जर एकदम चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आपण, पेन उचलण्याची गरजही नाही. पेन न उचलता तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर सांगाल याची गॅरंटी मी देतो. फक्त माझ्यासोबत शांततेने समजून घ्यायचं ते सिलॉगिझमचा कुठलाही प्रश्न असो, मग विधाने व निष्कर्षावरचा, पेन उचलण्याची गरज नाही. 5-5 सेकंदात तुम्ही उत्तर सांगाल, वाचाल उत्तर सांगाल, वाचाल उत्तर सांगाल. अशा पद्धतीने तुम्ही शिकाल इथं, आहे की नाही. त्यानंतर पॅराजम्बलिंग आहे, वेन डायग्राम्स आहेत, आहे की नाही. या वेन डायग्राम ज्या आहेत याच्यावरही प्रश्न येतील. एसएससी रेल्वे विशेष करून प्रश्न विचारते, म्हणजे विचारते. आपल्या कंबाईनला सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी याच्यावर आपल्याला सहसा प्रश्न विचारला जात नाही आपल्या इथं. पण जे टॉपिक आपल्या इथं विचारले जात नाही, ज्याच्यावर प्रश्न विचारला जात नाही, ते टॉपिक विशेष करून आरआरबी आणि एसएससी विचारते. म्हणजे रेल्वे आपल्याला याच्यावर प्रश्न विचारणार आहेच. डेटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी, एखादं काम करणं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक प्रश्न विचारला असेल, खाली माहिती दिली असेल, बरोबर आहे. ए बी सी डी 4 भागात माहिती दिली असेल. मग त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या 4 भागापैकी कुठला भाग पुरेसा आहे ना, किंवा किती भाग पुरेसे आहे, हा प्रश्न असतो सफिशियन्सीचा. किंवा किती भागांची आवश्यकता आहे, किती माहिती पाहिजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, एवढं विचारलं असतं. मग तो प्रश्न समजून घेणे, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या भागाचा वापर केलाय, कुठल्या भागावरून तो प्रश्न देऊ शकतो. सफिशियन्सी म्हणजे फक्त किती भाग आवश्यक आहे. कधी कधी एकच वाक्य, 4 वाक्य दिलेली असतात, 4 पैकी एकच वाक्य जे आहे ते पुरेसं असतं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. तर आपल्याला ते सांगायचं आहे की एका वाक्याचीच गरज आहे फक्त, है ना. तर सफिशियन्सी म्हणतात. कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग, ठीक आहे. तर ही निर्णय क्षमता जी आहे आपली, हे तपासण्यासाठी असते. तर हे प्रश्न लिमिटेड येतात. एखादा प्रश्न येईल, एखाद दुखट, पण येणार नाही याची गॅरंटीज आहे मला, असं समजा तुम्ही. हा तुम्हाला सीबॅट मध्ये प्रश्न येईल डिसिजन मेकिंगचा. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. तर इथं वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, आहे की नाही, स्थळांमध्ये किंवा मग आकृत्यांमध्ये काय समानता आहे आणि काय फरक आहे हे सांगायचं आहे या प्रश्नांमध्ये. तर इथं आपली अनालिटिकल पॉवर जी आहे, आपण निरीक्षण किती चांगल्या पद्धतीने करतो, आकृती जर दिली आहे त्या आकृतीचं निरीक्षण किती चांगल्या पद्धतीने करतो, आणि त्या आकृत्यांमधलं समानता आणि फरक हा किती चांगल्या पद्धतीने समजून घेतो कमीत कमी वेळेत. वेळेचं महत्व आहे बरं, वेळ आहे आपल्याकडे.
तर वेळेच्या आत आपण किती चांगल्या पद्धतीने ते समजून घेतो हे महत्वाचं आहे, है की नाही. आणि बघा रिझनिंग हा विषय असा आहे की जे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडासा कठीण जातो, ज्यांना 3 वर्षाचे असताना शाळेच्या 4 भिंतीत टाकून देण्यात आलं, की नाही. कारण हे कल्चर आपलं नाही आहे, ठीक आहे. पण आता झालेलं आहे, ते फॅड झालेलं आहे. 3 वर्षाचे असताना जर तुम्ही शाळेत गेले असाल तर रिझनिंगचे हे अनालिटिकल जे चॅप्टर आहेत हे थोडेसे डिफिकल्ट जातात तुम्हाला. कारण काय होते की निरीक्षण करण्याची जी क्षमता आहे ती 4 भिंतीच्या आत नाही डेव्हलप होत. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर फिरावं लागतं. आणि विज्ञान म्हणतं की मानवाचा मेंदू जो आहे तो वय वर्ष 5 पर्यंत निरीक्षणातूनच जास्त शिकतो. ज्याच्या मेंदूनी वय वर्ष 5 पर्यंत निरीक्षण केलंय आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींचं, त्याची अनालिटिकल पॉवर म्हणजे निरीक्षण क्षमता जी आहे ती भयंकर जबरदस्त असते. पहिले 6 वर्ष झाल्यानंतर आपल्याला शाळेत टाकायचे पहिले, तोपर्यंत आपला मेंदू जो आहे त्याच्या आजूबाजूला जग उघडं राहायचं, सगळं पाहत राह, भटकत राह म्हणजे असं खुल्लं नाही सोडून देत आहे की नाही, वाऱ्यावर जायला का कुठे फिर, तर पहा आजूबाजूला आहे की नाही. आणि त्या निरीक्षणातून आपण सगळं शिकायचं. तर आपली अनालिटिकल पॉवर जी आहे, निरीक्षण क्षमता जी आहे ती चांगली असते. म्हणजे विद्यार्थी 6 वर्ष झाल्यानंतर शाळेत गेले असतील त्यांची अनालिटिकल पॉवर चांगली आहे. हे मी नाही म्हणत, हे रिसर्च म्हणतात. जे विद्यार्थी 3 वर्षाचे असताना कोंडलेत त्या खोलीत, बाहेरचं पाहिलं नाही, त्यांना निरीक्षण क्षमता जी आहे ती वाढली नाही, बरोबर आहे. आणि स्वतः जबरदस्ती निरीक्षण करायला लावणं आणि स्वतः निरीक्षण करणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना अनालिटिकल क्वेश्चन जे आहेत ते डिफिकल्ट जातात, मग तो किती हुशार असला तरी. हा माझा अनुभव सुद्धा आहे, मी माझे विद्यार्थी सुद्धा असे पाहिलेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. आलं का लक्षात? एक मिनिट, कॅमेरा बंद झाला वाटतं. कॅमेरा बंद हो गया, दिखता इसका. एक मिनिट. एक मिनिट. हा शतन सर, महावितरण आणि महाप्रेषणला पण मॅथमॅटिक्स आणि मेंटल ॲबिलिटी सिलेबस नसतो का? बघा, ज्या परीक्षा आपल्या इथं बघा, मेंटल ॲबिलिटी मॅथमॅटिक्सचा सिलेबस असा नसतो. म्हणजे मूलभूत अंकगणित आणि व्यवहारिक अंकगणित जे आहे शतानंद, ते इथलंच असेल, सेम असेल. पण त्याला ट्रिग्नॉमेट्री असणार नाही महावितरण महाप्रेषणला. त्यानंतर जॉमेट्री जी आहे ती बेसिक लेवल जॉमेट्री असेल, अल्जेब्रा असणार नाही, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स असणार नाही, है ना. बाकी सगळे चॅप्टर असतील. तर 3 चॅप्टर विशेष करून तुम्हाला गणिताला असणार नाही, ठीक आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेत जर आलो मी, तर बुद्धिमत्तेत बघा डेटा सफिशियन्सी राहत नाही आपल्याला, ठीक आहे. कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग नसते आपल्याकडे, ठीक आहे. स्टेटमध्ये ज्या येतात महावितरण महाप्रेषणला सफिशियन्सी नसते, कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग नसतं, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस हे चॅप्टर सुद्धा नाही आहे. हे चॅप्टर इकडेच आहेत फक्त, ठीक आहे. तर काही चॅप्टर सारखे आहेत आणि काही चॅप्टर नाही आहेत आपल्याकडे. आरआरबीला जे आहेत त्याच्यापैकी काही चॅप्टर नाही आहेत, ठीक आहे. तर महाप्रेषण आणि महावितरणचा सिलेबस सुद्धा मी तुम्हाला पाठवतो. ज्यांना इतर विषयांच्या इतर परीक्षांचे अभ्यासक्रम पाहिजे असतील की नाही त्यांनी मला सांगायचं की सर मी ही परीक्षा सुद्धा देतोय आणि त्याचा अभ्यासक्रम काय मला नेमका समजत नाही, तुम्ही अभ्यासक्रम सांगा मला, तर मी तुम्हाला त्या अभ्यासक्रमाच्या पीडीएफ सुद्धा पाठवतो, ठीक आहे. असं नाही की आपण आरआरबी एलएलपी देतोय तो मी तुम्हाला बाकीचं मटेरियल देऊ शकत नाही, तुम्हाला मी अवेलेबल करून देतो, आहे की नाही. तुम्ही त्या परीक्षा देताय, त्या परीक्षेतील तुम्हाला जे जे चॅप्टर जे आहेत त्या चॅप्टरची हेल्प होईल. मग तुम्हाला त्या सिलेबस वरून समजतं की अरे हे चॅप्टर जे आहेत ते आपण आरआरबी एएलपी मध्ये सुद्धा शिकतोय. मग एएलपी मध्ये जे चॅप्टर शिकतोय त्याचा अभ्यास आपल्याला तिथेही कामाला पडणार आहे. आता जे चॅप्टर इथं ऍडिशनल आहेत ते त्या चॅप्टरचा अभ्यास तिथल्यासाठी करायचा नाही आपल्याला, ते इथल्यासाठीच करायचं आहे, बरोबर आहे. तर जेही इतर परीक्षा देत असतील त्यांनी सांगायचं मी तुम्हाला सिलेबसच्या पीडीएफ पाठवतो. क्लिअर आहे ना. तर आरआरबी आणि एसएससीचं काय होतं, रेल्वे आणि एसएससीचं हे ऍडिशनल चॅप्टर ऍड करतात, ठीक आहे. यांच्याकडे जास्ती चॅप्टर असतात आणि स्टेटमध्ये असं होत नाही. कंबाईनलाही हा सिलेबस नाही आहे की त्यांना ट्रिग्नॉमेट्री
एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स हा प्रकारच नाही आहे गणितात. विशेष नाही. जे विद्यार्थी स्टेटच्या बाहेर म्हणजे राज्याच्या बाहेरच्या परीक्षा देत नाहीत त्यांना माहितच नाही की बा आरआरबी किंवा एएलपी या आरआरबी किंवा एसएससी हे अशा प्रकारचे प्रश्न येतात. ट्रिग्नोमेट्री हे इंजिनिअरिंगचं चॅप्टर आहे. ठीक आहे. कशासाठी आहे? इंजिनिअरिंगचं चॅप्टर आहे. पण ते चॅप्टर त्यांनी तिथेही ठेवलंय. टेक्निकल आहे ना तुमचं इंजिनिअरिंग, कारण आहे ना त्यांनी दिलेलं आहे की बा क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये डिग्री सुद्धा दिली. इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता इंजिनिअरिंग डिग्रीवाले. ट्रिग्नोमेट्री आहे, छोडा उसको. एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स आहे, कारण हे टेक्निकलच्या पोस्ट आहेत. मग इथं पाहिजेच, त्याच्यासाठी दिलेत ते. ठीक आहे. महाप्रेषणचा पाहिजे तुम्हाला, महाप्रेषण आणि त्यानंतर महावितरण यांचे मी तुम्हाला सिलेबस जे आहे त्याच्या पीडीएफ पाठवतो. ठीक आहे. प्रतिज्ञा शतानं पाठवतो मी, टेन्शन नका घेऊ. आणि मदत कुठल्याही दुसऱ्या पीडीएफ लागल्या तर त्या सांगा, जेणेकरून त्याही पाठवून देता येईल. त्यानंतर अनालिटिकल रिझनिंग कंटिन्युअसली असतं, प्रत्येक ठिकाणी आहे, आपल्यालाही आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा असतं. आरआरबी एएलपी ला अनालिटिकल रिझनिंग आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन, डायरेक्शन्स म्हणजे दिशा आहे की नाही, हा हे चॅप्टर जे आहेत हे चॅप्टर आपल्याला सातत्याने इकडेही आहेत आणि आरआरबी ला सुद्धा. स्टेटमेंट, आर्ग्युमेंट्स अँड अझम्पशन्स हे बघा याच्यावर प्रश्न येतील. स्टेटमेंट कन्क्लुजन वर येतील, स्टेटमेंट आर्ग्युमेंट्स वर येतील, स्टेटमेंट अझम्पशन्स वर येतील आहे की नाही, याच्यावर प्रश्न येतील. हा बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे तुमचा. मग त्यानंतर आपल्याला दिलाय तिसरा विषय सीबीटी 1 मध्ये हा आहे जनरल सायन्स. काय? जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. ठीक आहे. हा आहे आपला सामान्य विज्ञान. हा काय आपला सामान्य विज्ञान. तर यात आपल्याला बघा फिजिक्स आहे, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आहे. केमिस्ट्री, रसायनशास्त्र आहे. लाईफ सायन्स म्हणजे इथं आपल्याला बायोलॉजी दिलेला आहे. ठीक आहे. जीवशास्त्र, आणि जीवशास्त्राची जी ब्रांच आहे तिला दोन भागात विभागतो आपण, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. म्हणजे आपल्याला 4 विषय शिकायचे आहेत: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी 4 विषय शिकायचे. आणि 10वीची लेवल आहे. सायन्सची लेवल काय? 10वीच्या पातळीवर शिकायचं आपल्याला. एकदम सोपा आणि साधा अभ्यासक्रम आहे सायन्सचा. ठीक आहे. एसएससी जीडी, बिलकुल एसएससी जीडीचा पण सिलेबस पाठवतो शिकून, टेन्शन नका आहे ना. त्यानंतर जनरल अवेअरनेस दिलंय. जनरल अवेअरनेस सामान्य ज्ञान आहे. हा इथं करंट अफेअर्स, चालू घडामोडी असतील. ठीक आहे. याच्यासाठी नोट्सही देऊ आम्ही तुम्हाला आहे ना. आणि करंट अफेअर्सवर आपण वीकली सेशन घेणार आहे. इथं बघा साप्ताहिक सत्र राहतील, वीकली होणार आहे करंट अफेअर्स आपलं. ठीक आहे. करंट अफेअर्स वीकली होणार आहे, लाईव्ह सेशन राहतील करंट अफेअर्सचे दर आठवड्याला. ठीक आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर आता हा सायन्स हा वेगळा आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी क्षेत्रात जे काही चालू आहे की नाही त्याच्यावर आधारित आपल्याला इथं सिलेबस दिलेला आहे आयटी क्षेत्राचे. मग त्यानंतर करंट अफेअर्स मध्ये स्पोर्ट्स, कल्चर, संस्कृती आपली, पर्सनॅलिटीज म्हणजे जे व्यक्तिमत्व बातम्यात आहेत, न्यूज मध्ये आहेत, करंट मध्ये, आणि जे इतिहासातील काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्यावर प्रश्न विचारले जातात त्या पर्सनॅलिटीज, त्यांचा अभ्यास करायचा आपल्याला. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था अभ्यास करायचा. पॉलिटिक्स म्हणजे जे राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे, त्याचा अभ्यास करायचा. आणि याच्यात एक लक्षात घ्या की आपल्याला भारतीय संविधानाचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. भारतीय संविधानाचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं राहील आपल्याला तिथं. त्यानंतर अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स इन द सेन्स की बा हिस्ट्रीचा काही भाग घेतील, जॉग्राफीचा काही भाग घेतील, ठीक आहे, पॉलिटीचा काही भाग घेतील. हे बाकीचे जे विषय आहेत हे विषय आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून, प्रश्नांमधून समजून घ्यायचे. यात इतिहास असणार आहे आणि इतिहासात हे विचारतात काय तर प्राचीन भारताच्या इतिहासावरही प्रश्न असू शकतात, मध्ययुगीन सुद्धा असतात आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर सुद्धा प्रश्न असतात. आपल्याला याला ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि आरामशीर सिलेबस होतो, सिलेबसला चिंता नाही आहे, कारण जूनच्या पहिले काही परीक्षा होत नाही आणि तोपर्यंत आपण आरामशीर पेपर जो आहे म्हणजे अभ्यासक्रम जो आहे तो संपून घेतो. जूनच्या पहिले पेपर होत नाही, कारण इतके फॉर्म येतील की त्याची हद असणार नाही. 30 ते 40 लाख फॉर्म आले होते म्हणते 2018 मध्ये. ठीक आहे. 30 ते 40 लाख फॉर्म, जागाही जास्त होत्या. आता 6 वर्ष गॅप नंतर
तेवढेच जर फॉर्म येतील म्हटलं तरी 30 ते 40 लाख फॉर्म काही कमी झाले का? नाही. मग जूनच्या पहिले इतके विद्यार्थी हजर असताना, इतके विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असताना परीक्षा लवकर घेणं शक्य होत नाही. तसंही रेल्वेला परीक्षा लवकर घेणं शक्य होत नाही. क्लिअर आहे? बघा हे 4 सब्जेक्ट जे आहेत हे कशाला असतील, आपल्याला CBT 1 ला असतील. क्लिअर आहे ना प्रत्येकाला? मला नाही वाटत की कोणाला काही अडचण असेल म्हणून, आहे की नाही? तर CBT 1 तुमचा क्वालिफाईंग नेचरच्या 4 विषय असणार आहेत, 75 प्रश्न असतील, 75 मार्क असतील, 60 मिनिटं असतील. बरोबर आहे? 1/3 तुमची निगेटिव्ह मार्किंग असेल. मग दुसरी स्टेज येते, CBT 1 क्वालिफाय झालेत की मग CBT 2 कडे यावं लागतं तुम्हाला. मग CBT 2 महत्वाची होते का? कारण इथं लागते मेरिट लिस्ट. ही CBT 2 जी आहे, या CBT 2 चा वाटा असतो मेरिट लिस्ट मध्ये. ही लावते आपली मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट मध्ये यायचं असेल तर CBT 2 ला समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी काय म्हटलं, शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर CBT 2 शॅल बी डन RRB वाईज. CBT 2 साठी RRB वाईज काय लागते, लिस्ट लागते, आणि RRB वाईज किती विद्यार्थी क्वालिफाय झाले ते सांगितलं जातं. बरोबर आहे? अँड कम्युनिटी वाईज, इथं कम्युनिटी सुद्धा जी आहे ती विचारात घेतली जाते, कारण तुमच्या ज्या वॅकन्सी काढलेल्या असतात त्या वॅकन्सीच्या 15 पट एका विशिष्ट, जसं की मुंबई RRB आहे, मग मुंबई RRB मध्ये ओबीसीच्या समजा 100 जागा दिलेल्या आहेत. मुंबई RRB मध्ये ओबीसी कॅन्डिडेटसाठी 100 जागा दिल्या आहेत, सगळे तिन्ही झोन मिळून. मग 100 जागा दिल्या आहेत ओबीसी कॅन्डिडेटसाठी, तर 1500 ओबीसी कॅन्डिडेट जे असतील, पहिले 1500 CBT 1 मधून पहिले 1500 ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत ते कॅन्डिडेट CBT 2 साठी क्वालिफाय होते. आता वर जसं दिलं होतं की बा जसं अनरिझर्व कॅटेगरी आहे, यांना 40% मार्क पाहिजेच क्वालिफाय करण्यासाठी. तर बघा ही खात्री नाही दिली ना, मी तुम्हाला म्हटलं 40% पाहिजे तुम्हाला, 40% दिलेत तुम्हाला, 60% मार्क घ्यावे लागतील लिस्टमध्ये यायचं असेल. म्हणजे ही खात्री नाही आहे की तुम्हाला 40% मिळाले तर तुम्ही क्वालिफाय होऊन जाल. नाही, पहिल्या 1500 मध्ये ओबीसी साठी जसं मी म्हटलं की बा RRB मुंबईमध्ये ओबीसी कॅन्डिडेट आहेत, RRB मुंबईमध्ये यांना 30% क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलाय. बरोबर आहे? पण मग काय की ओबीसी कॅन्डिडेटच्या 100 जागा आहेत कुठं, एका RRB मध्ये मुंबईमध्ये. मग 15 पट विद्यार्थी CBT 2 साठी, 15 पट विद्यार्थी जे आहेत, जागा जितक्या आहेत एका जागेसाठी 15 विद्यार्थी क्वालिफाय केले जातात CBT 1 मधून CBT 2 मध्ये. 100 जागा आहेत, 100 गुणीला 15, 1500 विद्यार्थी CBT 1 मधून CBT 2 मध्ये क्वालिफाय होतील मुंबई RRB ओबीसी कॅटेगरीचे. बरोबर आहे? किती, कोणत्या कॅटेगरीचे? मुंबई RRB कुठली असेल? मुंबई. जसं की एक एक्झाम्पल आहे मुंबई RRB. आणि त्या मुंबई RRB मध्ये सुद्धा ओबीसी कॅटेगरीचे जागा आहेत 100 आणि एका जागेसाठी 15 विद्यार्थी. तर CBT 1 मधून CBT 2 मध्ये 1500 विद्यार्थी क्वालिफाय केले जाते. आता हा 1500 नंबरचा जो विद्यार्थी आहे सगळ्यात शेवटी, त्याला जर 60% मार्क असतील तर तुम्हाला मिनिमम 60% घ्यावे लागतील. तर तुम्हाला 40% घेऊन चालणार नाही ना, तुम्ही क्वालिफाय नाही होणार. तुम्हाला या 1500त यावं लागेल. बरोबर आहे? क्वालिफिकेशन करत असताना एक लिस्ट लागते आणि त्या लिस्टनुसार तुम्हाला पहिल्या 15 विद्यार्थ्यांना, एका जागेसाठी 15 विद्यार्थ्यांना काय केलं जातं, क्वालिफाय केलं जातं CBT 2 मध्ये. हे लक्षात ठेवा. ठीक आहे? तर CBT 1 मधून CBT 2 मध्ये जाण्याचा हा मार्ग आहे. आपल्याला 60% मार्कांसाठी अभ्यास करायचा आहे. मी म्हणतो जनरलच्या हिशोबाने तुम्ही 60%चा अभ्यास करा. तसं मी तुम्हाला सांगितलं की बा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असतील 60% कमीत कमी मार्क तुम्हाला घ्यायचे, मग 60% जास्त टार्गेट ठेवावं लागेल. ओबीसी आणि एससी कॅन्डिडेट असतील तर 50%चा विचार करा, आणि एसटी कॅन्डिडेट असतील तुम्ही 40 ते 45%चा विचार करा. पण काय म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून 60%चं टार्गेट ठेवायचं. 60%चं टार्गेट ठेवलं, 60%चं टार्गेट ठेवलं तर मॅक्झिमम विद्यार्थी क्वालिफाय करून पुढे निघून जाते. बरोबर आहे? आणि 60%पेक्षा जास्त प्रत्येकालाच मिळाले, सगळेच क्वालिफाय होतात. तसं नाही होत. एका जागेसाठी 15 विद्यार्थी घेतील ते, आहे की नाही? मग जितके जास्त मार्क असतील त्याचे चान्सेस जास्त राहतील. आणि कट ऑफ जास्त जात नाही, लक्षात ठेवा. कट ऑफ काही जास्त जात नाही, कारण 10 बेस एक्झामिनेशन आहे ना. 10 बेस एक्झामिनेशन म्हटल्यानंतर इथं, आणि दुसरं म्हणजे काय की चॅप्टर जे आहेत आणि वेळ जे दिलेले आहेत, डिफिकल्टी लेवल जी वेगवेगळी होते, नॉर्मलाइज स्कोर जे येतात, तर त्यानुसार कट ऑफ जो आहे मागे पुढे होतो. विद्यार्थी संख्या जास्त असते. बरोबर आहे? त्या सगळ्या गोष्टींचा कट ऑफवर फरक पडतो. नेक्स्ट, मग त्यांनी काय म्हटलंय की बा CBT 1 मधून CBT 2 मध्ये RRB वाईज आणि कम्युनिटी वाईज लिस्ट लागेल. ते विद्यार्थी CBT 2 साठी क्वालिफाय करतील. टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी शॉर्टलिस्टेड फॉर CBT 2 शॅल बी
लिमिटेड टू 15 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज. ज्या जागा दिल्या त्याच्या 15 पट विद्यार्थी सीबीडी 2 साठी काय केले जातील, शॉर्टलिस्ट केले जाते, क्वालिफाय केले जाते. ठीक आहे. आता जागा ज्या आहेत त्या वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं जे अधिकार आहेत ते कोणाला दिले आहेत, रेल्वेकडेच आहेत. ठीक आहे. रेल्वे रिझर्व्ह द राईट टू इन्क्रीज डिक्रीज द अबोव लिमिट ॲज रिक्वायर्ड. म्हणजे 15 पट जी लिमिट आहे ही वाढवायची की घटवायची याचे पूर्ण अधिकार कोणाकडे आहेत, रेल्वेकडे आहेत. जागा वाढवणे घटवणे त्याचे अधिकार सुद्धा रेल्वेकडेच आहेत. बरोबर आहे. जर एखाद्या वेळेस असं होत असेल हा, आता हे महत्वाचं आहे संकल्प, किंवा एका जागेसाठी किती विद्यार्थी असतील. तर मी तुम्हाला आताच म्हटलं 2018चं जर तुम्ही कॅल्क्युलेशन घेतलं, बघा इकडे बघा, 2018चं जर तुम्ही कॅल्क्युलेशन घेतलं तर एकूण म्हणतात 30 ते 40 लाख फॉर्म आले होते. किती? 30 ते 40 लाख फॉर्म आले होते. म्हणजे इथं कॉम्पिटिशन जे आहे ते टफ होतं. कॉम्पिटिशन जे आहे ते टफ होतं. आता कॅटेगरी वाईज काय कट ऑफ असेल किंवा कॅटेगरी वाईज काय किती विद्यार्थी फॉर्म भरतील हे आता येत्या काळात काही समजेल. ठीक आहे. तर किती विद्यार्थी एका वॅकन्सीसाठी असतील हे मी तुम्हाला येत्या 4-5 दिवसात कळवू शकतो. कारण तोपर्यंत एक सफिशियंट डेटा येतो की आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. कॅटेगरी वाईज सुद्धा डेटा येतो, एक सफिशियंट आणि भरोशालायक डेटा जो आहे तो येऊन जातो. कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कुठं किती फॉर्म भरलेत. बरोबर आहे. म्हणजे एका वॅकन्सीसाठी कुठल्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी आहेत ते येणार आहेत. ठीक नाही. हे एक 4-5 दिवसात आपल्याला लक्षात येईल. कारण 20 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली, एक 8-10 दिवस फॉर्मचे झालेत की तिथून एक डेटा जो आहे कॅल्क्युलेशनसाठी तो येतो, किंवा एवढ्या डेटावर आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतं की मॅक्झिमम इतके फॉर्म येतील है ना, आणि कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे किती किती विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म भरतील, आणि कुठं कुठल्या झोनमध्ये जास्त फॉर्म, कुठल्या आरआरबी मध्ये जास्त फॉर्म भरले जातील. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी आता काही दिवसात क्लिअर होणार. एक मिनिट. ठीक है, क्लियर है का? बुला ना उसको, बुला ना आजा अंदर आजा, बैठ बैठ. क्लिअर आहे. तर हे आपल्याला आल्यानंतर मग संकल्प काय करू आपण, त्याच्यावर चर्चा करू. मी ते सगळं सांगणार आहे, कारण ते सगळं माझ्यासाठी महत्वाचं आहे, तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण मलाही त्यानुसार स्ट्रॅटेजी तुम्हाला देता येईल. प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक आरआरबीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी द्यायची असतात. हिंदी मिडियमचे विद्यार्थी आहेत वर 8च्या बॅचला, तर त्यांना वेगळ्या स्ट्रॅटेजी द्यायच्या आहेत, तुम्हाला वेगळ्या स्ट्रॅटेजी द्यायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅनिंगवर, आपल्या अभ्यासावर इफेक्ट करतात. तर त्याच्यामुळे 3-4 दिवसात आपल्याला क्लिअर होऊन जाईल. 4 दिवस झालेत फॉर्म सुरू व्हायला, अजून 4 दिवसात आपल्याला क्लिअर होऊन जाईल डेटा काय असतो. ठीक आहे. आल्यानंतर मी 100% सांगतो, 100% बिलकुल. आणि अनालिसिस सोबत डेटा, अंदाजित डेटा सांगण्यात अर्थ नाही ना, तुम्हाला अनालिसिस सोबत सांगतो. नाही तर अंदाजे सांगितला आणि तुम्ही त्यात राहिलात तर मग प्रॉब्लेम होतील ना. आलं लक्षात? क्लिअर आहे ना? पहा आता मग पुढे काय म्हटलं त्यांनी, उसको ऐसा दबा सिर्फ, हाँ वो बटन दबा, बस बस हो गया. बंद करके चालू कर एक बार. हाँ वो इधर दो बटन, हाँ बंद करके चालू. पॅटर्न आणि सिलेबस काय असणार आता हे सगळ्यात महत्वाचं. पॅटर्न आणि सिलेबस काय असणार आहे सीबीटी 2 चा, हे लक्षात घ्या ना. इथं हे समजून घ्या की याच्यावर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. याच्यावर तुमची लागणार आहे मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट लागणार आहे सीबीटी 2 वर. सीबीटी 2 ला 2 भागात विभागलंय. ठीक आहे. पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये. किती भागात विभागलं? 2 भागात विभागलं, पार्ट ए आणि पार्ट बी. आता लक्षात घ्या, पार्ट ए 90 मिनिटांचा असणार आहे. 100 प्रश्न असतील पार्ट ए. पार्ट ए मध्ये 100 प्रश्न असतील, 90 मिनिटं दिलेले असतील. आणि पार्ट बी मध्ये 75 प्रश्न असतील, 60 मिनिटं दिलेले असतील. ठीक आहे. म्हणजे टोटल 2 तास 30 मिनिटं आपल्याकडे आहेत सीबीटी 2 साठी, आणि एकूण 175 प्रश्न दिलेले आहेत सीबीटी 2 मध्ये. सीबीटी 1 मध्ये 75 प्रश्न दिले, 4 विषय दिले, 60 मिनिटं दिले. सीबीटी 2 2 भागात विभागले. पार्ट ए 100 प्रश्न, 90 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्यासाठी, आणि पार्ट बी 75 प्रश्न, 60 मिनिटं आहेत ते 75 प्रश्न सोडवण्यासाठी सीबीटी 1 प्रमाणेच. म्हणजे एकूण 2 तास 30 मिनिटात आपल्याला 175 प्रश्न सोडवायचे आहेत सीबीटी 2 मधले.
ठीक आहे. इथं सुद्धा सीबीटी 1 प्रमाणे 1/3 काय असणार आहे, तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार, 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार. नॉर्मलायझेशन सुद्धा होईल, कारण सीबीटी मल्टिपल शिफ्ट मध्ये घेतली जाते, तर तुमच्या मल्टिपल शिफ्टचं नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स होणार आहे 100%. आता लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलं, इन पार्ट ए मिनिमम पास पर्सेंटेज फॉर इलिजिबल कॅन्डिडेट 40%, जनरल साठी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी, ओबीसी आणि एससी कॅन्डिडेट साठी 30% आणि एसटी कॅन्डिडेट साठी 25%. मी पुन्हा एकदा सांगतोय, हा फक्त त्यांनी क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलाय, याच्या बेसिसवर मेरिट लिस्ट नाही लागत. मेरिट साठी तुम्हाला याच्या वर जावं लागतं, 60% और अबोव घ्यावे लागतील, 60% और अबोव घ्यावे लागतील, तेव्हा आपण मेरिट लिस्ट मध्ये येण्याचे चान्स बनतात. अदरवाईज तुम्ही 40%वर जर अटकलात, जनरलचे विद्यार्थी, ओबीसी एससी विद्यार्थी 30%वर जर अटकलात, एसटी कॅन्डिडेट 25%वर अटकलात, हे समजून बसलात की 25% भेटले म्हणजे जमलं, तर सगळ्याच विद्यार्थ्यांना पास नाही करायचं ना. पासिंग थोडी चालू आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशनच्या परीक्षा आहेत का, किंवा इथं जागा नाहीत, फक्त पास करायच्या, डिग्र्या द्यायच्यात, नाही, जागा आहेत, त्या वॅकन्सी आहेत, आणि वॅकन्सीच्या बेसिसवरच लिस्ट, मेरिट लिस्ट मध्ये आलेला विद्यार्थी जो आहे त्याचं सिलेक्शन होतं. हे 40% हा तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय, पण आपल्याला 60% अबोव साठी प्रिपरेशन करायची, आपली स्ट्रॅटेजी तशी ठेवायची. टेस्ट मध्ये सुद्धा आपल्याला 60%पेक्षा जास्त मिळत राहिले पाहिजे, सातत्याने 60%पेक्षा जास्त टेस्ट मध्ये मिळत राहतील, मेन पेपर मध्ये सुद्धा 60%पेक्षा जास्त मिळतील, गॅरंटीन सांगतो. फक्त रिव्हिजन नाही सोडायची, आहे की नाही. आता लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलं, आता बघा, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे इथं. ओनली द मार्क्स स्कोर्ड इन पार्ट ए शॅल बी काउंटेड फॉर शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर फर्दर स्टेजेस, फर्दर म्हणजे पुढील स्टेजेस of this recruitment process, provided the candidate irrespective of the community is able to secure qualifying marks in part B. आता पहा काय म्हणतो मी, तुम्हाला मेरिट लिस्ट जी लागणार आहे, हे लक्षात घ्या, मेरिट लिस्ट जी लागणार आहे आपली, या मेरिट लिस्ट मध्ये फक्त सीबीटी 2च्या पार्ट ए वरूनच मेरिट लिस्ट लागेल. कशावरून लागेल, मेरिट लिस्ट. ओनली द मार्क्स स्कोर्ड इन पार्ट ए शॅल बी काउंटेड फॉर शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट फॉर फर्दर स्टेजेस. सीबीटी 2 नंतर सीबॅट साठी आणि पुढच्या स्टेजेस साठी त्याच विद्यार्थ्यांची निवड केली जाईल, ज्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल ज्या विद्यार्थ्यांना पार्ट ए मध्ये मेरिट लिस्ट प्रमाणे मार्क असतील. म्हणजे सीबीटी 2च्या पुढच्या स्टेजेस साठी विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी किंवा निवड करण्यासाठी सीबीटी 2च्या पार्ट ए मध्ये मिळालेल्या मार्कांचाच विचार केला जाईल. म्हणजे जी मेरिट लिस्ट आपली लागणार आहे, त्या मेरिट लिस्ट मध्ये पार्ट ए चे जे मार्क आहेत तेच काउंट केले जातील. म्हणजे हे जे पार्ट ए मध्ये 100 प्रश्न आहेत, याचे जे 100 मार्क आहेत, या 100 गुणांपैकी तुम्ही जे गुण घ्याल त्यांच्या बेसिसवरच मेरिट लिस्ट लागेल. पार्ट बी च्या बेसिसवर मेरिट लिस्ट लागणार नाही, पण पार्ट बी मध्ये तुम्हाला कमीत कमी 35% असणं आवश्यक आहे, तरच तुमचा पार्ट ए चेक होईल असं समजा. सीबीटी 2च्या पार्ट बी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 35% मार्क असतील त्याच विद्यार्थ्यांना पार्ट ए च्या बेसिसवर पुढच्या स्टेजेस मध्ये नेलं जाईल, म्हणजे त्यांची मेरिट लिस्ट लावली जाईल. ज्यांना पार्ट बी मध्ये 35% नाहीत त्यांना पार्ट ए मध्ये 100 पैकी 100 गुण मिळूनही फायदा नाही. काय म्हटलं मी, ज्यांना पार्ट बी मध्ये 35% नाहीत त्यांना पार्ट ए मध्ये 100 पैकी 100 गुण मिळून फायदा नाही, ते बोगस झालेत मार्क, घरी जावं लागते डायरेक्ट. तर पार्ट ए मध्ये 100 पैकी 100 घेत असाल तर लक्षात घ्या, पार्ट बी मध्ये 35% जास्त गुण असणं आवश्यक आहे ना. तर मेरिट लिस्ट मध्ये फक्त पार्ट ए च्या मार्कांचा विचार केला जातो. पार्ट ए च्या मार्कांच्या बेसिसवर मेरिट लिस्ट लागते. पार्ट बी जो आहे सीबीटीचा तो क्वालिफाईंग आहे, त्यात 35% मार्क पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी मार्क असलेला विद्यार्थी डायरेक्ट डिस्क्वालिफाय आहे, त्याला सीबीटी 2च्या पार्ट ए मध्ये किती मार्क असो, है ना. तर सीबीटी 2च्या पार्ट ए मध्ये तुम्हाला किती मार्क असले तरी तुम्हाला जर सीबीटी 2च्या पार्ट बी मध्ये 35% नाही भेटले तर तुम्ही घरी गेले म्हणून समजा. तर इथं सीबीटी 2 ही महत्वाची होते, सीबीटी 2चा पार्ट बी महत्वाचा होतो, 35% कमीत कमी घेणे, आणि सीबीटी 2चा पार्ट ए जो आहे त्याच्यावर तर मेरिट लिस्ट लागते. तर मेरिट लिस्ट कुठं लागणार आहे, फक्त आणि फक्त सीबीटी 2च्या पार्ट ए च्या मार्कावर मेरिट लिस्ट लागेल.
हे लक्षात आलं का तुम्हाला? मला सांगा बरं, प्रत्येकाने सांगा की हे हा जो फरक आहे सीबीटी 2 मध्ये पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये, हा जो मूलभूत फरक आहे हा समजला का तुम्हाला चांगल्या पद्धतीने? सांगा बरं पटापट, बोलो मेरे को फटाफट, समझा क्या तुम्हारे को? हे आपल्याला समजून घ्या लागते बरं. हे जर नाही समजलं तर मग समजून घ्या की बाकी काहीच नाही समजत मग. संकल्प, शुभम, प्रतिज्ञा, अनिल, शतानंद, समजलं? बहुत बढ़िया, चलो. शुभम समजलं, बहुत बढ़िया. समजलं ना सगळ्याले? अरे सांगता, 2 जण बोलतात, 9,002 बोलतील, कसं काय चालणार आहे? अशाने नाही जमत बरं. बिलकुल संकल्प, प्रतिज्ञा, समजलं? बिलकुल सांगतो बा, पुन्हा एकदा सांगतो. संकल्प टेन्शन नका घेऊ, सिलेबस 100% कंप्लीट होईल. मी याव बसलेला, जूनच्या पहिले पेपरच नाही होत, लिहून घ्या आपल्याकडून. कारण एक तर रेल्वे आहे आणि दुसरं तर फॉर्म येतील, आहे की नाही? तर पहिली पहिलाच पॉइंट लय स्ट्रॉंग आहे की रेल्वे आहे. रेल्वेले पेपर लवकर घेणं होत नाही, ठीक आहे? तर जूनच्या पहिले पेपर होत नाही, भरपूर वेळ आहे आपल्याकडे, आरामशीर सिलेबस होते आपला, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. मी आव ना? समजलं नाही ना? मी सांगतो, पुन्हा एकदा सांगतो. बिलकुल, हे बघा, आता मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. आपण एका पेजवर घेऊ, ठीक आहे? स्पेशल पेज लेते आपण, उसके ऊपर लेते आपण उसको, किंवा हे समजून घ्यायचं आपल्याला शांततेने एकदम. पहा आता काय म्हणतो मी. हे पहा, ही आहे आपली सीबीटी टू, ठीक आहे? सीबीटी टू. मग आता सीबीटी टू ला काय केलं त्यांनी? त्यांनी म्हटलं की बा सीबीटी टू जी आहे ती सीबीटी टू आम्ही 2 भागात विभागली म्हणे. पार्ट ए आहे सीबीटी टू ला आणि पार्ट बी आहे, ठीक आहे? सीबीटी टू चा पार्ट ए आहे, पार्ट बी आहे सीबीटी टू एक्झामिनेशनला. मग आता पार्ट ए मध्ये 100 प्रश्न आहेत, ठीक आहे? किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न आहेत आणि 90 मिनिटं दिली आहेत, ठीक आहे? 90 मिनिट दिली 100 प्रश्न सोडवण्यासाठी. पार्ट बी मध्ये 75 प्रश्न आहेत, ठीक आहे? 75 प्रश्न आहेत आणि यांनी दिलेत 60 मिनिटं. किती मिनिटं दिलेत? 60 मिनिटं दिलेत हे सोडवण्यासाठी, पार्ट बी सोडवण्यासाठी. पण त्यांनी काय म्हटलं की सीबीटी टू, जसं सीबीटी 1 क्वालिफाईंग होती त्याच्यावरून सीबीटी टू देता येईल, ज्याला सीबीटी 1 क्वालिफाय करता आली त्याला सीबीटी टू देता येते. पण सीबीटी टू मध्ये मेरिट लिस्ट लागेल मग, ठीक आहे? याच्यावर मेरिट लिस्ट लागेल. पण मेरिट लिस्ट लागणार कुठं आहे? तर त्यांनी सीबीटी टू ला 2 भागात विभागलं, पार्ट ए पार्ट बी. तर पार्ट ए जो आहे त्याच्यात जे मार्क मिळतील त्या मार्कांच्या बेसिसवर मेरिट लिस्ट लागेल. पार्ट बी च्या मार्कांचा मेरिट लिस्ट मध्ये समावेश होणार नाही. सीबीटी टू च्या पार्ट ए म्हणजे या 100 प्रश्नांचाच मेरिट लिस्ट मध्ये समावेश होईल. या 100 प्रश्नांपैकी तुम्ही जितके प्रश्न सोडाल, या 100 मार्कांपैकी जेवढे मार्क घ्याल, 100 गुणांपैकी जेवढे गुण घ्याल, त्यांचाच फक्त मेरिट लिस्ट बनवण्यासाठी. म्हणजे सीबीटी टू नंतर एक स्टेज आहे, सीबीटी टू नंतर तिसरी स्टेज आहे सीबॅट. तर सीबॅट क्वालिफाय करायचं आहे तुम्हाला, सीबॅट जर द्यायची आहे तुम्हाला, तर सीबीटी टू च्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला यावं लागेल, ठीक आहे? सीबीटी टू च्या मेरिट लिस्ट मध्ये, सीबीटी टू ची मेरिट लिस्ट सीबीटी टू चा पार्ट ए जो आहे त्याच्याच गुणांचा समावेश करण्यात येईल मेरिट लिस्ट मध्ये. सीबीटी टू च्या पार्ट बी च्या गुणांचा मेरिट लिस्ट मध्ये समावेश करता येणार नाही. सीबीटी टू चे पार्ट बी जो आहे त्याचा मेरिट लिस्टच्या गुणांमध्ये समावेश होणार नाही, मेरिट लिस्ट मध्ये समावेश होणार नाही. पण असं समजा, आता याच्यावरून मी सोप्या भाषेत सांगतो,
तुम्ही CBT2 दिली, पार्ट ए दिला, पार्ट बी दिला, पण पहिले पार्ट बी चेक केला जाईल. सगळ्यात पहिले कोणता केला चेक केला जाईल? पार्ट बी. ठीक आहे, असं समजा तुम्ही त्याला. पहिले पार्ट बी चेक केला जाईल. पार्ट बी मध्ये तुम्हाला कमीत कमी 35% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण पाहिजे. ज्याला पार्ट बी मध्ये 35% गुण असतील समजा, त्याचाच पार्ट ए चेक केला जाईल, है ना. कारण ज्याला पार्ट बी मध्ये 35% कमी गुण आहेत त्याचा पार्ट ए चेक करून फायदा नाही. कारण पार्ट बी जर क्वालिफाय झाले नाही तर पार्ट ए च्या गुणांना किंमत राहत नाही, तुम्ही डायरेक्ट बाहेर होता. मग पार्ट बी पहिले चेक होईल. 35% ज्यांना आहे किंवा 35% जास्त ज्यांना आहेत गुण, त्यांचा पार्ट ए चेक केला जाईल आणि मग त्यांच्या गुणांना मेरिट लिस्ट साठी विचारात घेतलं जाईल. बरोबर आहे. तर तुम्हाला पार्ट बी मध्ये 35% गुण घ्यावे लागतील. ज्यांना 35% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण आहेत त्यांचा पार्ट ए चा पेपर चेक होईल आणि पार्ट ए च्या पेपर मधले जे गुण आहेत मग त्यांच्यावरून तुमची मेरिट लिस्ट बनेल. बरोबर आहे. तर पार्ट बी मेरिट लिस्ट मध्ये नाही आहे, पण याला 35% गुण घेऊन क्वालिफाय करायचं आहे तुम्हाला, मगच तुम्हाला पार्ट ए च्या बेसिसवर मेरिट लिस्ट लागेल तुमची. आणि या पार्ट ए मध्ये जे मार्क घ्याल त्याच मार्कांचा समावेश फायनल मेरिट लिस्ट साठी होईल. म्हणजे 100च प्रश्न आणि 100च मार्कांपैकी किती गुण घेतले तुम्ही त्यांचा समावेश मेरिट लिस्ट मध्ये होईल, पार्ट बी चा होणार नाही. समजलं का आता? कळलं का सांगा बरं आता? निलेश, प्रतिज्ञा, सांगा. शुभम, प्रतिज्ञा कळलं? बहुत बढ़िया. निलेश कळलं बाळा? विशाल कळलं? बहुत बढ़िया. निलेश कळलं? बहुत बढ़िया. चलो, हा झाला दोघांमधला फरक. आता काय की CBT2 चा सिलेबस काय बा, तर 2 पार्ट आहेत. मग 2 पार्ट साठी वेगवेगळा सिलेबस आहे. बघा, हा सिलेबस दिलाय पार्ट ए साठी, आणि पार्ट ए साठी पुन्हा त्यांनी दिला मॅथमॅटिक्स आहे म्हणजे गणित आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे म्हणजे बुद्धिमत्ता आहे, बेसिक सायन्स आहे. ठीक आहे, बेसिक सायन्स म्हणजे आपलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, हे आलं. पण त्यांनी इंजिनिअरिंग सुद्धा दिलं. त्यांनी म्हटलंय बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग, द ब्रॉड टॉपिक्स दॅट आर कवर्ड अंडर दिस शॅल बी इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स, म्हणजे प्रोजेक्शन्स आहेत, व्ह्यूज आहेत, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, लाईन्स आहेत, है ना, जॉमेट्रिक फिगर्स आहेत, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन्स आहेत, ह्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर युनिट्स, मेजरमेंट्स, मास, वेट अँड डेन्सिटी, वर्क, पॉवर अँड एनर्जी, स्पीड अँड व्हेलॉसिटी, हे फिजिक्स, हा फिजिक्सचा भाग आहे. हा कशाचा भाग आहे? फिजिक्सचा भाग आहे. ठीक आहे. युनिट्स झालं, मेजरमेंट झालं, मास, वेट, डेन्सिटी, वर्क, पॉवर, एनर्जी, स्पीड अँड व्हेलॉसिटी, हीट अँड टेम्परेचर, बेसिक इलेक्ट्रिसिटी, लिव्हर्स, सिंपल मेकॅनिक्स, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ, एन्व्हायरमेंट, एज्युकेशन, IT लिटरसी, फिजिक्सचा पार्ट आहे. बरोबर आहे. हे मॅक्झिमम फिजिक्स आहे आणि इंजिनिअरिंगचं फिजिक्स आहे. तर यांचा अभ्यासक्रम होईल. बरोबर आहे. तर हे घेणार आहे आपण. ठीक आहे. हे जे आहे फिजिक्सचा जो भाग आहे हा भाग पूर्ण घेणार आहे आपण, याची चिंता करू नका तुम्ही. मॅथ्स होणार आहे, रिझनिंग होणार आहे, फिजिक्सचा जो भाग आहे, बेसिक सायन्स जे आहे ते कम्प्लीट होईल. क्लिअर आहे? अलग लक्षात. आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे आहे त्याचा सुद्धा अभ्यास आपण करू. त्याच्यासाठी फॅकल्टी आहे आपल्याकडे इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी. हा झाला पार्ट एचा सिलेबस. ठीक आहे. आता पार्ट बी मध्ये काय बा सर? मग पार्ट ए मध्ये 100 प्रश्न आहे त्यांच्यावर. ठीक आहे, 100 क्वेश्चन्स आहे. आता पार्ट बी मध्ये काय? तर पार्ट बी कडे वळू आपण. लक्षात घ्या, हा पार्ट बी काय म्हटलेला आहे त्यांनी? पार्ट बी इज ओनली अ क्वालिफाइंग टेस्ट in nature and shall have questions from the various trade syllabi as prescribed by Directorate General of Training. तर हा जो पार्ट बी आहे हा ट्रेड वर आधारित आहे. तर बघा, ट्रेड जे आहेत तुमचे ते वेगवेगळे ट्रेड आहेत, त्याच्यामुळे ट्रेडचा अभ्यासक्रम आपण शिकवत नाही. ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा की याच्यासाठी मी प्रयत्नरत आहे. ठीक आहे, याच्यासाठी मी प्रयत्नरत आहे. मी तुम्हाला 100% खात्री देत नाही की सगळेच्या सगळेच ट्रेड जे आहेत
ते लवकरात लवकर सुरू करू आपण, किंवा सगळ्या ट्रेडची थेअरी जी आहे ती लवकरात लवकर सुरू करू, आहे की नाही. आता सध्या आपण मॅथ्स, रिझनिंग, सायन्स आणि जनरल अवेअरनेस या विषयांचा अभ्यास करत जाणार आहोत सीबीटी 1 साठी. सीबीटी 2 चा जो पार्ट बी आहे, ठीक आहे, याच्यासाठी मी प्रयत्नरत आहे पूर्ण. कारण ITI कॉलेजेस आहेत है ना, काही शिक्षक आहेत, मग त्यांच्याकडे नोट्स सुद्धा आहेत, आणि काही आहेत शिक्षक जे युवा शिक्षक आहेत जे शिकवायला इच्छुक आहेत. तर मग आपण ट्रेड थेअरीसाठी ज्या ट्रेडचे फॅकल्टीज आपल्याला मिळतील, ठीक आहे, तर एका पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी पार्ट बी मध्ये आपण त्या त्या याच्यासाठी तर त्या ट्रेडच्या सब्जेक्टसाठी आपण काय करणार आहे, फॅकल्टी ज्या आहेत त्या फॅकल्टी 15 मिनिट त्या फॅकल्टी ज्या आहेत मी हे करतोय, काय करतोय, त्यांच्यासोबत बोलतोय. त्यासाठी थोडासा वेळ लागेल, आहे की नाही. आणि ज्या ट्रेडच्या फॅकल्टी मला मिळून जातील त्यांना मी लवकर अपॉइंट करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे जेणेकरून काय की तुम्हाला ट्रेडची जी थिअरी आहे ती सुद्धा तुम्हाला वीकली बेसिसवर शिकायला मिळेल, आहे की नाही. एक लक्षात घ्या, मी खात्री देत नाही सगळ्याच ट्रेडसाठी, पण मी प्रयत्न करतो, है ना. क्लिअर आहे, आलं लक्षात. तर आपण पार्ट ए चा पूर्ण सिलेबस पाहणार आहे, सीबीटी 1 चा पूर्ण सिलेबस पाहणार आहे. पार्ट बी साठी मी प्रयत्न करतोय, जेणेकरून, कारण कित्येक विद्यार्थी असे आहेत की त्यांचा ITI कम्प्लीट होऊन वेळ झालाय, भरपूर वेळ झालाय. मग बस सर ट्रेडच्या नोट्स कुठं मिळतील, लेटेस्ट नोट्स कुठं मिळतील, मग त्या ट्रेडची थोडी थिअरी जी आहे त्याला थोडं समजून सांगणार जर कोणी मिळालं, त्याला एक्सप्लेन करणार जर कोणी मिळालं तर आणखी चांगलं होऊन जातं. कारण पार्ट बी क्वालिफाय तर करायचंच आहे ना आम्हाला, आणि काय 35% घ्यायचे आहेत फक्त आपल्याला. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. मी गॅरंटी 100% देत नाही बरं, नाही तुम्ही शब्द बघला, अरे सर तुम्ही ते म्हटलं होतं बा असं आहे की नाही, मग ते आता ते उभं करावं लागतं तुम्हाला. तसं नाही, ज्या ट्रेडसाठी फॅकल्टी मिळाली त्या ट्रेडची थिअरी मी तुम्हाला शिकवेल. नोट्स भले मी तुम्हाला सगळ्या ट्रेडच्या अवेलेबल करून देईल, पण शिकवण्याच्या बाबतीत म्हणतोय की ज्या ट्रेडची फॅकल्टी मिळाली त्या ट्रेडची फॅकल्टी आणून मी तुम्हाला शिकवून देईल, त्याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे. पण ज्या ट्रेडची फॅकल्टी नाही मिळाली भाऊ, चांगली नाही तर कोणाला आणून बसवण्यात काही अर्थ नाही. तर चांगली फॅकल्टी नाही मिळाली तर मग त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, ठीक आहे. तर तेवढं तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर बघा, इथं क्वालिफाईंग पर्सेंटेज किती आहेत, 35% आहेत सगळ्याच कॅन्डिडेटसाठी. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असा, कुठल्याही कम्युनिटीचे विद्यार्थी असा, त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त 35% क्वालिफाईंग पर्सेंटेज आहे. पार्ट बी क्वालिफाय झाला तरच पार्ट ए चेक होतो, असं समजा तुम्ही, ठीक नाही. हा सिलेबस काय काय आहे तर तो आपल्याला आपल्या वेबसाईटवर dgt.gov.in वर सिलेबस आपल्याला प्रत्येक ट्रेडचा सिलेबस जो आहे वेगवेगळ्या ट्रेडचा तो या वेबसाईटवर आपल्याला मिळेल. क्लिअर आहे. तर त्या वेबसाईटवरून आपण सिलेबस काढून त्या अनुषंगाने आपण पुढची तयारी ठेवू. क्लिअर आहे. हा झाला सीबीटी 1 आणि सीबीटी 1 चा सिलेबस, त्याचा पॅटर्न, सीबीटी 2 चा पॅटर्न, सीबीटी 2 चा सिलेबस आणि सीबीटी 2 चा क्रायटेरिया काय दिलेला आहे तर, आहे की नाही, त्याचे सगळं आपल्याला दिलेलं आहे. हा क्वालिफाईंग टेस्ट जो आहे जी दिलेली आहे सीबीटी 2 ची, तर सीबीटी 2 च्या पार्ट बी च्या क्वालिफाईंग टेस्ट काय दिलं, क्वालिफिकेशन वाईज ग्रुपिंग ऑफ ट्रेड्स अँड सब्जेक्ट. तुमचं जे क्वालिफिकेशन असेल त्या क्वालिफिकेशन वाईज इथं ट्रेड आणि सब्जेक्ट चॉईस दिलेले आहेत पार्ट बी मध्ये, ठीक आहे. तर त्याच्यातून तुम्हाला वाचायचे तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल, जसं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर झालं असेल तर तुम्ही हे ट्रेड किंवा सब्जेक्ट जे आहेत ते पार्ट बी मध्ये पार्ट बी चे एक्झामिनेशन देण्यासाठी निवडू शकता. पार्ट बी ची एक्झाम देण्यासाठी सीबीटी 2 चा पार्ट बी जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेड सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या ट्रेडचा पेपर मी देणार आहे. तर तुमच्या क्वालिफिकेशनवर डिपेंड करतं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेड म्हणा, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वायरमन, है ना, आर्मेचर अँड कॉइल वाइंडर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, या ट्रेड पैकी कुठला एक ट्रेड निवडून त्याचा पेपर तुम्ही देऊ शकता पार्ट बी मध्ये. असं वेगवेगळे क्वालिफिकेशन दिले, ठीक आहे. 4 प्रकारचे क्वालिफिकेशन इथं दिले आणि त्यांच्यासाठी त्यांच्या समोर ट्रेड लिहिले की तुमच्याकडे कुठल्या ट्रेडचे ऑप्शन आहेत, तुम्ही कुठला एक ट्रेड निवडून पार्ट बी चा पेपर देऊ शकता. क्लिअर आहे ना. त्यानंतर आता जर तुम्ही मेरिट लिस्ट तुमची लागली, समजा तुम्ही मेरिट आलात,
बस सर सिलेक्शन झालं. सीबीटी 1च्या पार्ट ए पार्ट बी जो आहे 35% घेऊन मी क्वालिफाय सुद्धा झालो. पार्ट ए सुद्धा चेक झाला माझा, आहे की नाही. मग पार्ट ए वर जी मेरिट लिस्ट लागली त्या मेरिट लिस्ट मध्ये मी क्वालिफाय झालो, आहे की नाही. मेरिट मध्ये आलो. मग आता तुम्हाला तिसऱ्या स्टेज मध्ये जायचं आहे. ठीक आहे, तिसऱ्या स्टेज मध्ये जायचं आहे. आपण काय म्हटलं होतं, सीबीटी 1 मधून सीबीटी 2 मध्ये किती विद्यार्थी जातात? एका पदासाठी 15 विद्यार्थी सीबीटी 2 साठी क्वालिफाय होतात. आता सीबीटी 2 मध्ये जे क्वालिफाय झाले, ज्यांची मेरिट लिस्ट लागली, जे मेरिट मध्ये आले, ते एका पदासाठी किती कॅन्डिडेट पुढच्या तिसऱ्या स्टेज मध्ये जातील? तर त्यांनी दिलंय की कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट जी आहे सीबॅट स्टेज नंबर 3, तिसरी स्टेज आहे. इथं एका पदासाठी 8 विद्यार्थी जे आहेत कॅन्डिडेट्स इक्वल टू 8 टाइम्स द नंबर ऑफ एएलपी वॅकन्सीज फॉर इच नोटिफाईड कम्युनिटी कॅटेगरी, जसे की जनरल कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरी आहे, एससी एसटी, ईव्हीएस ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे ना, shall be shortlisted for CBT on the basis of their marks in part A of CBT 2 and application of reservation rules provided they qualify in part B of CBT 2. तर सीबीटी 2 मध्ये जे सीबीटी 2 च्या पार्ट बी मध्ये क्वालिफाय झालेले आणि सीबीटी 2 च्या पार्ट ए च्या मेरिट लिस्टच्या बेसिसवर एका पदासाठी कॅटेगरी वाईज विद्यार्थी, एका पदासाठी 8 विद्यार्थी जे आहेत ते सीबॅट साठीच निवडले जातील. कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट साठी तिसऱ्या स्टेज साठी निवडले जाते. एका पदासाठी 8 विद्यार्थी. ठीक आहे. आता इथं काय म्हटलंय, सच शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स शुड प्रोड्यूस देअर व्हिजन सर्टिफिकेट. म्हणजे तुम्हाला तुमचं दृष्टी तुमची किती चांगली आहे ना, व्हिजन सर्टिफिकेट जे आहे ते व्हिजन सर्टिफिकेट तुम्हाला इथं सबमिट करावं लागेल या स्टेजमध्ये. सीबॅट साठी जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला तुमचं व्हिजन सर्टिफिकेट जे आहे, ठीक नाही, ते सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. तुमची दृष्टी किती चांगली आहे, म्हणजे विशेष करून काय चष्मा लागला नसला पाहिजे, मग काय टेन्शन घ्यायचं काम नाही. चष्मा लागला असला की मग थोडासा प्रॉब्लेम जातो. तर सच शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स शुड प्रोड्यूस देअर व्हिजन सर्टिफिकेट इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट. जो फॉर्मॅट दिलेला आहे रेल्वेने त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला व्हिजन सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे इन ओरिजिनल. ठीक आहे, ड्युरिंग द सीबॅट, फेलिंग विच दे विल नॉट बी परमिटेड टू अपियर. सीबॅट परीक्षा देण्यासाठी तुम्हाला तुमचं ओरिजिनल व्हिजन सर्टिफिकेट दिलेल्या फॉर्मॅटमध्ये, रेल्वेने जो फॉर्मॅट दिला सर्टिफिकेटचा त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. जर तुम्ही त्यावेळेस सबमिट करू शकला नाहीत तर तुम्हाला सीबॅट देता येणार नाही. ठीक आहे. इट इज मॅन्डेटरी टू क्लिअर इच टेस्ट बॅटरी और सेक्शन ऑफ सीबॅट सेपरेटली. ठीक आहे. सीबॅटचा जो पार्ट आहे, पार्ट ए आणि पार्ट बी, तर सीबॅटचे दोन्हीही जे सेक्शन आहेत तुम्हाला ते काय करायचे आहेत, सेपरेटली क्वालिफाय करायचे. सीबॅटचे दोन्ही सेक्शन तुम्हाला क्वालिफाय करायचे. सीबॅटची मेरिट लिस्ट लागत नाही, फक्त क्वालिफाय करायची असते. ती क्वालिफाय कराल तर मग पुढच्या स्टेजमध्ये जा. ठीक आहे. सीबॅट क्वालिफाय झाला तर मग काय, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल उरतं फक्त. तर सीबॅटचे दोन्ही पार्ट जे आहेत, म्हणजे सेक्शन जे आहेत, जितके सेक्शन आहेत ते सगळे सेक्शन तुम्हाला क्वालिफाय करायचे. आणि एक लक्षात घ्या, सीबॅट जे आहे, सीबॅट शॅल बी ओनली इन इंग्लिश अँड हिंदी. ठीक आहे. सीबॅट कशात होईल, इंग्लिश आणि हिंदीमध्ये. तो उसका टेन्शन मतलब. सीबॅट कशात होईल, इंग्लिश आणि हिंदीमध्ये. ठीक आहे. अँड देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग. इथं निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. सीबॅट मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. सीबीटी 1, सीबीटी 2 इंग्लिश, हिंदी, मराठी अशा 15 लँग्वेजेस मध्ये होते. पण सीबॅट ही फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये होते. ठीक आहे. सीबॅट कशात होते, इंग्लिश आणि हिंदीमध्ये. For information on CBAT, candidates are advised to check the following website links of RDSO. ठीक आहे. तर ही जी वेबसाईट दिली आहे आपल्याला, त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला बाकीची जी माहिती आहे ती घेता येईल. ठीक आहे. बाकीची माहिती म्हणजे काय, किंवा सिलेबस काय सीबॅटला, सीबॅटमध्ये प्रश्न कुठल्या सब्जेक्टवर येणार आहेत, है ना, सीबॅटचा जो सिलेबसचा पार्ट आहे तो कसा असणार आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला या वेबसाईटवरून घेता येईल. सीबॅट बद्दल मी तुम्हाला सेपरेटली बोलणारच आहे, कारण सीबॅट बद्दल आपल्याला सेपरेटली याच्यासाठी बोलायचं आहे, जे विद्यार्थी सीबीटी 2 क्रॅक करून निघून जातील मग त्यांना त्यांच्यासाठी स्पेशल सेशन घ्यायचे आहेत सीबॅटचे. ठीक आहे. तर ते जे सीबॅटचे सेशन राहतील त्या सेशनसाठी मला तुमच्यासोबत स्पेशल एक लेक्चर जे आहे ते घ्यायचं आहे, कारण जे विद्यार्थी क्वालिफाय करतील त्यांना सीबॅटची सेपरेट माहिती असली पाहिजे. ठीक आहे. तर सध्या सीबॅटचा विचार आपण करणार नाही आहोत, लक्षात घ्या. सीबॅट डोक्यात घ्यायची नाही. पहिलं आपलं काम आहे सीबीटी 1 क्रॅक करणे आणि सीबीटी 2 क्रॅक करणे. तर सीबीटी 1 आणि सीबीटी 2 च्या पार्ट ए चा सिलेबस सारखा आहे, तर तो आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यासायचा आहे ना.
आणि CBT 2 साठी मी तुम्हाला म्हटलंय पार्ट बी साठी की मॅक्झिमम ट्रेडची फॅकल्टी मी अपॉइंट करून देईल, त्याच्या बेसिसवर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ती एक्झाम क्वालिफाय करता येईल. मग ते झाल्यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाय करून निघतील, जे मेरिट लिस्ट मध्ये येतील त्यांच्यासाठी म्हणून मग सीबॅटची प्रिपरेशन जी आहे ती करून घेऊ आपण, है ना. क्लिअर आहे प्रत्येकाला. तर सध्या सीबॅटचा विचार करायचा नाही, फक्त ही काय क्वालिफाईंग टेस्ट आहे जे आपल्याला क्वालिफाय करायचे. क्वालिफाईंग मार्क्स काय, ऑल कॅन्डिडेट्स मस्ट सिक्युअर अ मिनिमम टी स्कोर ऑफ 42 मार्क्स इन ईच टेस्ट सेपरेटली टू क्वालिफाय इन द सीबॅट. The merit list will be prepared only from amongst candidates qualifying in the CBAT. ठीक आहे. सीबॅट मध्ये क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांनाच मग पुढच्या स्टेज मधल्या मेरिट लिस्ट साठी आपल्याला ते काय केलं जाईल, कन्सिडर केलं जाईल. 70% वेटेज विल बी गिवन फॉर मार्क्स ऑप्टेन इन पार्ट ए ऑफ CBT 2 and 30% वेटेज फॉर स्कोर ऑप्टेन इन द सीबॅट. सीबॅट मध्ये जो आता पुढची जी मेरिट लिस्ट लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल साठी, CBT 2 च्या पार्ट ए मध्ये एक मेरिट लिस्ट लागली, त्याच्या बेसिसवर तुम्ही सीबॅटला क्वालिफाय झाला. मग पुन्हा मेरिट लिस्ट जी आहे पुढची मेरिट लिस्ट लागेल, त्या मेरिट लिस्ट मध्ये 70% भाग जो आहे त्या मेरिट लिस्टचा तो CBT 2 च्या पार्ट ए नी कव्हर केलेला असेल आणि 30% पार्ट जो आहे तो म्हणजे 30% भाग जो आहे तो कव्हर केलेला असेल सीबॅटने. त्याच्या बेसिसवर तुमची पुन्हा एक मेरिट लिस्ट लागेल 100 पैकी, म्हणजे तुम्हाला दुसरी मेरिट लिस्ट लागेल सीबॅट झाल्यानंतर. आणि सीबॅट ही तुम्हाला काय करायची, क्वालिफाय करायचीच आहे. प्रत्येकाला 42% मार्क जे आहेत ते घ्यायचेच आहेत सीबॅटच्या प्रत्येक स्टेजमध्ये. ठीक आहे. तर त्याचं पूर्ण जे आहे, आता सीबॅट मध्ये किती स्टेज असतील काय असतील हे बघा, हे नोटिफिकेशन आहे आपल्यासमोर. सीबॅटच्या पूर्ण स्टेजेस अजून दिलेल्या नाही आहेत आपल्याला. ठीक आहे. या नोटिफिकेशन मध्ये कुठंच नाही दिलेल्या, कारण 4थी स्टेज दिली आहे खाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सीबॅट मध्ये सब्जेक्ट काय असतील ते आपल्याला वेबसाईटवर जाऊन समजेल. ठीक आहे. पण त्याचा पॅटर्न अजून दिलेला नाहीये. त्यांनी फक्त एवढं म्हटलंय की जितके सेक्शन होतील सीबॅटला तितक्या सेक्शन मध्ये तुम्हाला 42% मार्क जे आहेत कमीत कमी घ्यायचे, जेणेकरून तुम्ही सीबॅट क्वालिफाय करू शकता. आणि सीबॅट झाल्यानंतर नवीन मेरिट लिस्ट लागेल, त्या मेरिट लिस्टचा 70% भाग हा पार्ट ए वर असेल CBT 2 च्या आणि 30% भाग हा सीबॅट वर असेल. त्याच्यानंतर या मेरिट लिस्ट मध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावलं जाईल. क्लिअर आहे. तर याचा काय पॅटर्न असेल हा पॅटर्न आपल्याला थोड्याच दिवसात कळून जाईल, है ना. आणि त्याच्यावर मी चर्चा करेलच तुमच्यासोबत. मग CBT 2 आणि CBT 2 चा पार्ट ए आणि सीबॅट यांच्या बेसिसवर जी मेरिट लिस्ट लागेल तिथून मग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावलं जाईल आणि त्यानंतर मग मेडिकल सुद्धा होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या इथं होतील. ठीक आहे. बेस्ड ऑन द मार्क्स अँड मेरिट ऑफ कॅन्डिडेट्स इन पार्ट ए ऑफ CBT 2 qualifying in part CBT 2, part B of CBT 2 and scores in CBAT, candidates equal to the number of vacancies will be shortlisted for document verification. जेवढ्या वॅकन्सी आहेत तेवढे कॅन्डिडेट जे आहेत ते शॉर्टलिस्ट केले जातील. कशाच्या बेसिसवर, पार्ट बी जो आहे CBT 2 चा त्यात क्वालिफाय झालेले आणि जे पार्ट ए मध्ये मेरिट लिस्ट मध्ये आलेले विद्यार्थी आहेत आणि सीबॅटचा जो स्कोर आहे याच्या मेरिट लिस्ट मध्ये आलेले विद्यार्थी आहेत, तेवढे विद्यार्थी जेवढ्या वॅकन्सीज आहेत तेवढे विद्यार्थी जे आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवले जाते. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबत तुमचं काय होईल, मेडिकल सुद्धा होईल. मेडिकल म्हणजे काय, तर तुमचा जो आय साईट आहे सगळ्यात महत्वाचं व्हिजन जे आहे तुमचं ते चेक केलं जातं. आणि व्हिजन जर तुमचं क्लिअर असेल, जवळचं आणि दूरचं, जवळची आणि दूरची दृष्टी जी आहे ती तुमची जर चांगली असेल, मेडिकल स्टँडर्ड मध्ये फिट बसणारी असेल, जे मेडिकल स्टँडर्ड ALPच्या पोस्टसाठी दिलेले आहेत याच नोटिफिकेशन मध्ये वर दिलेले आहेत. ठीक आहे. त्या मेडिकल स्टँडर्ड मध्ये बसत असेल तर तुमचं शॉर्ट लिस्टिंग होईल, तुम्ही क्वालिफाय करून जा. पण समजा असं झालं की सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये निघालो पण मेडिकल मध्ये काय झालं की व्हिजन जे आहे ते मागं पुढे झालं, मग काय की वेटिंग लिस्ट असते मागं, तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करून मग वेटिंग लिस्ट मधून एक कॅन्डिडेट जो आहे तो समोर आणला जातो आणि त्याला बोलावलं जातं पुन्हा. नाही, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकअप केलं जातं. तो जर फिट बसत असेल तर त्याचं सिलेक्शन होतं, मग तुमचं राहून जातं. आपल्याला मेडिकल सुद्धा क्लिअर ठेवायचं आहे, बरोबर आहे. मग गाजर खाणं सुरू करा. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर गाजर खा, कारण गाजर जे आहे ते दृष्टीसाठी फार चांगलं असतं. नाही, क्लिअर आहे. कसं आहे अप्लाय करायचं आहे, फॉर्म भरलेत का तुम्ही मला सांगा बरं. फॉर्म भरलेत का, सध्या भरायचे नव्हते फॉर्म सध्या भरायचे नव्हते, भरलेत का तुम्ही फॉर्म.
तुमने फॉर्म भरा क्या? भरायचे का नव्हते फॉर्म? कारण काय होणार होतं की आरआरबी जे आहेत नाही भरलेत ना, विशाल नाही भरले ना, भरू नका सध्या. सध्या भरू नका. आताच फॉर्म भरायचा नाही. क्लिअर आहे? आपल्याला मागे पुढे होता कामा नये की बाबा सर मग इथं भरायचा होता आणि मग आता याच्या जागा जास्त झाल्या आणि याच्यात कमी झाल्या आणि मग आता कसं करावं. प्रिफरन्स हुकतील. आरआरबी तुम्ही मुंबई सिलेक्ट कराल, ठीक आहे. मुंबई आरआरबी सिलेक्ट कराल. मग मुंबई आरआरबी मध्ये 3 झोन. मग 3 झोन पैकी तुम्ही प्रिफरन्स द्याल सेंट्रल रेल्वेला पहिला. आत्ता फॉर्म भराल आणि जागा वाढून आल्या आणि वेस्टर्न मध्ये जर जास्त जागा आल्या तर तुम्ही म्हणाल अरे त्या प्राधान्याला सर त्या वेस्टर्नला द्यायला पुरलं होतं पहिलं. आता तर मी सेंट्रलला दिलं, सेंट्रलच्या जागा कमी आहेत आता वेस्टर्नच्या वाढल्यात. मग आता कसं करावं? मग तिथं काही करता येणार. करेक्शन करता येतील पण मग ते डबलचे काम होतील. त्याच्यापेक्षा थोडंच थांबून जा. काही दिवसात आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. लगेच मी सांगतो तुम्हाला तसा फॉर्म भरून घ्या, आहे की नाही? नाही शतानंद, मी तुम्हाला तेच तर म्हटलं की बघा एक लक्षात घ्या. पहिलं टार्गेट आहे आपलं CBT 1 आणि CBT 2 क्वालिफाय करणे. CBT 1 क्वालिफाय करून CBT 2 मध्ये जाणे. मग CBT 2 जी आहे त्याच्या मेरिट लिस्ट मध्ये येऊन सीबॅट मध्ये येणे. जसे जितके विद्यार्थी CBT 2 च्या मेरिट लिस्ट मधून सीबॅट मध्ये येतील आपले, त्यांच्यासाठी सीबॅटचे हिंदी मीडियमचे सेशन जे आहेत ते मी सुरू करून देईल. सीबॅटची प्रिपरेशन जे आहे त्याची अरेंजमेंट करणं माझ्याकडे लागेल ते, ठीक आहे. जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतील त्या विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी सीबॅटची प्रिपरेशन सध्या करण्यात काही अर्थ नाही ना. तर तो पेपर हिंदीतून येईल. मग तिथं आम्हाला प्रॉब्लेम जाईल का? टेन्शन नका घेऊ, हिंदीतून प्रिपरेशन करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. फक्त तुम्हाला पहिले काय करायचं आहे, CBT 1 आणि CBT 2 यांना क्वालिफाय करायचं. CBT 1 क्वालिफाय करायची, CBT 2 मध्ये मेरिट मध्ये यायचं, झालं काम तुमचं. बाकी तुम मेरे पे छोड़ दो ना. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर मी सांगतोय त्या पद्धतीने चालत गेलात, आहे की नाही, तर मी तुमच्यासाठी सगळ्याच गोष्टी इथं उभ्या करतो. फक्त काय की विद्यार्थी ऐकणारा पाहिजे. विद्यार्थी जर ऐकत असेल तर मग सगळंच तयार करतो आपण इथं. मग टेन्शन नाही घ्यायचं. कारण जे विद्यार्थी लागतायत, जे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन होत आहे, जे मेरिटमध्ये येत आहेत, जे अभ्यास करतायत, जे मेहनत घेत आहेत, मग त्यांना थोडासा धक्का द्यायचा असतो की नाही, लगेच तो लागून जातो. मग तो जो धक्का द्यायचा आहे की नाही, तो धक्का मी देतो. फक्त लक्षात घ्या, धक्का देतो म्हणजे काय काय आहे, लटून नाही देत तुम्हाला. तर तो एक जो आपल्याला सपोर्ट द्यायचा असतो तो मी देतो मग तुम्हाला मागून. CBT 2 सीबॅटचं टेन्शन घेऊ नका. त्याची प्रिपरेशन करण्याची जबाबदारी माझ्याकडे लागली. पहिले तुम्ही CBT 1 आणि CBT 2 यांना क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करा, आहे की नाही. रोज जसं होत आहे त्या पद्धतीने आपला अभ्यास चालू आहे. आलं लक्षात शतानंद? तर सिलेबस समजला? बिलकुल टेन्शन नाही घेऊ. मी तेच म्हणतो प्रत्येकाला, टेन्शन नाही घ्यायचं. जब तक जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेण्याची जबाबदारी माझी, अभ्यास करण्याची जबाबदारी तुमची. बाकी सगळे टेन्शन माझ्यावर सोडा. फक्त मी सांगतो तसा अभ्यास करा, खतम झालं काम. बाकी काही करण्याची गरजच नाही तुम्हाला. फक्त सांगितल्या पद्धतीने अभ्यास करा. इतर गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या, ती सगळी माझी जबाबदारी आहे ना. क्लिअर आहे? सिलेबस समजला, पेपर पॅटर्न समजला, तुम्हाला कसं असणार आहे, काय असणार आहे समजलं आहे ना. या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, या बाकीच्या गोष्टींची आपल्याला सध्या आवश्यकता नाही. कारण आपल्याला अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ह्याच गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आपण कुठून सुरुवात करणार आहे, कशी सुरुवात करणार आहे, कशी सुरुवात होणार आहे. आता लक्षात घ्या, आपण जी 3 तास बॅच घेणार आहे की नाही, रोज दुपारी 2 ते 5 ही जी बॅच असणार आहे. आता या बॅचचा फंडा जो आहे तो समजून घ्या, ठीक आहे. 2 ते 5, ठीक आहे. इथं तुमचे रोज 3 तास लेक्चर होतील. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे बघा, सोमवार ते शुक्रवार, ठीक आहे. कधीपासून कधीपर्यंत? सोमवार ते शुक्रवार, ठीक आहे. रोज तुमचा गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, ठीक आहे, आणि विज्ञान असेल. 3 तास.
शनिवारी काय असणार आहे बा सर? तर शनिवारी तुम्हाला राहतील सामान्य ज्ञान, म्हणजे मग या 3 तासाचे लेक्चर राहतील. ठीक आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जी के. ठीक आहे, हे काय असणार आहे? जी के. मग यात करंट अफेअर्सचं 1.5 तासाचं लेक्चर असेल, जी केचं 1.5 तासाचं लेक्चर असेल. ठीक आहे, हे झाले लाईव्ह क्लास. मग मी म्हटलं तुम्हाला टेस्ट असतील, रोज सराव टेस्ट असेल. लक्षात घ्या, गणित झालाय का आपला? आज गणित सुरू झाला, मग गणिताची एक टेस्ट, जे चॅप्टर सुरू झालंय त्या चॅप्टरची. ठीक आहे, बुद्धिमत्ता सुरू झाला ना आपला आज, मग बुद्धिमत्तेची एक टेस्ट. विज्ञान सुरू झाला, विज्ञानाची एक टेस्ट. रोज सराव टेस्ट राहतील, ह्यात देणं प्रत्येकाला कंपल्सरी आहे. सध्या तरी होणार नाही प्रतिज्ञा, पुढे जर होत असेल तर आपण बघू, पण सध्या तरी होणार नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. लाईव्ह जर तुम्हाला नाही करता आलं समजा प्रतिज्ञा, तर जे लेक्चर लाईव्ह करता येत नाहीत, त्या लाईव्ह लेक्चर जे होतील त्यांच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग अवेलेबल राहतील. तुम्ही रेकॉर्डिंग बघा, माझ्यासोबतच राहाल तुम्ही. तुम्ही रोज जर रेकॉर्डिंग बघाल तर जो सिलेबस चालू आहे त्या सिलेबस सोबतच तुम्ही राहाल, कुठंच जाणार नाही. ठीक आहे ना? तर टाइम जर ऍडजस्ट झाले, मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जर अडचणी येत असतील आणि टाइम ऍडजस्ट होत असतील तर आपण रात्रीला करून घेऊ सगळ्यांच्या सहमतीने. नाहीच तर लाईव्ह लेक्चरच्या रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल राहतात. जेव्हा लाईव्ह करणं झालं तेव्हा लाईव्ह करायचं, जेव्हा लाईव्ह करणं नाही झालं तेव्हा रेकॉर्डिंग करून घ्यायच्या. है ना? रेकॉर्डिंग जरी तुम्ही रोज केल्यात तरी तुम्ही माझ्यासोबत म्हणजे बॅच सोबत राहाल लाईव्ह मध्ये, आहे की नाही? आणि हे लक्षात घ्या की रोज ज्या टेस्ट येतील त्या टेस्ट सोडवणं प्रत्येकाला कंपल्सरी आहे, जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असतील तर. कारण टेस्ट जी आहे ती टेस्ट, टेस्ट का म्हणतात त्याला? कारण ती टेस्ट जी आहे ती टेस्ट करते की आपला जो अभ्यासक्रम सुरू आहे त्या अभ्यासक्रमात आपण किती सोबत म्हणजे किती प्रोग्रेस करतोय की नाही. आपल्याला कुठला टॉपिक किती समजला, किती नाही समजला, आणि मला सुद्धा कळतं की तुम्हाला कुठला टॉपिक किती समजला, कुठं अडचणी येतात, काय येत आहेत. मग त्या बेसिसवर आपलं डिस्कशन होतं की बा तुम्ही या पद्धतीने अभ्यास करा. प्रत्येक विद्यार्थ्याला सांगणं होतं की तुम्ही त्या पद्धतीने करा, ज्यांना इथं अडचण येते त्यांनी या पद्धतीने करा, आहे की नाही. हे लेक्चर पुन्हा पहा, ते लेक्चर पुन्हा पहा. तर ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. ठीक आहे, फक्त टेस्ट रोज देणं गरजेचं आहे. तर रोज सराव टेस्ट होईल, ती टेस्ट देणे आहे. शनिवारी जीकेचं सेशन झालं, चालू घडामोडी सेशन झालं की 2 टेस्ट राहतील, एक चालू घडामोडीची, एक जीकेची. झालं. मग आता यात सेक्शनल टेस्ट राहतील, पण सेक्शनल टेस्ट ज्या आहेत चॅप्टर वाईज टेस्ट सुद्धा राहतील. तर चॅप्टर संपल्यानंतर ती चॅप्टर वाईज टेस्ट येते. सेक्शनल टेस्ट म्हणजे विषयाची टेस्ट, विषयाचा अभ्यासक्रम संपल्यानंतर ती टेस्ट येते, त्याला वेळ आहे अजून. आणि एक मॉक टेस्ट असते जी पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असते, सगळ्याच विषयांना धरून, तो अभ्यासक्रम संपल्यानंतर येतो. तर सध्या आपल्याकडे 2 टेस्ट राहतील. रोज तुम्हाला सराव टेस्ट राहील, है ना, आणि चॅप्टर लगेच संपलं की तसं त्या चॅप्टरवर चॅप्टर टेस्ट राहील. त्या सगळ्या टेस्ट देणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. क्लिअर आहे? पीडीएफ नोट्स तुम्हाला इथंच मिळतील. पीडीएफ नोट्स चॅप्टर वाईज टाकणार आहोत आपण, म्हणजे काही अपडेट्स करायचे राहतात, है ना, तर एकत्र टाकली तर त्यात मग अपडेट्स वेगळे टाकावे लागतात, कन्फ्युजन होतं. तर चॅप्टर जसे आपले पुढे पुढे चालतील तसे आपल्याला चॅप्टर वाईज टेस्ट पीडीएफ नोट्स ज्या आहेत त्या कंटिन्युअसली अपलोड केल्या जातील कोर्समध्ये. जे कंटेंट अपलोड होतात ते कंटेंट नावाच्या बटन खाली पाहायचे. कंटेंट नावाचं एक बटन आहे, त्या बटन मध्येच तुम्हाला टेस्टही मिळतील, नोट्सही मिळतील. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी 2 वेगवेगळे फोल्डर, टेस्टचं वेगळं फोल्डर असेल, नोट्सचं वेगळं फोल्डर असेल, फोल्डर वाईज तुम्हाला त्यात मिळतील. आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला सब्जेक्टचे फोल्डर आत वेगळे असतील. नोट्सच्या फोल्डरमध्ये गेलात की नोट्समध्ये मग तुम्हाला सब्जेक्टचे फोल्डर वेगळे मिळतील आणि त्या सब्जेक्टच्या फोल्डरमध्ये चॅप्टरच्या टेस्ट मिळतील. टेस्टमध्ये सुद्धा असतील, नोट्स मिळतील. टेस्टमध्ये सुद्धा तसंच असेल की सब्जेक्टचे फोल्डर राहतील त्यात आणि मग सब्जेक्टच्या फोल्डरमध्ये चॅप्टरच्या टेस्ट वेगवेगळ्या मिळतील. क्लिअर आहे प्रत्येकाला? अशा पद्धतीने चालणार आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने दर रविवारी, रविवारी सुट्टी असते, हे लक्षात घ्या. दर रविवारी हा आपला पॅटर्न आहे, या पद्धतीने काम करायचं. 6 दिवस आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, 6 दिवस तुम्ही याचा सराव सुद्धा करायचा, रोज चालू द्यायचा सराव अभ्यास, सराव अभ्यास. पण रविवारी रोज, दर रविवारी इथून पुढे दर रविवारी एक फॅक्टर जो तुमच्या मेरिट लिस्ट साठी महत्वाचा आहे तो म्हणजे रिव्हिजन. 10वी-12वीत तुम्ही विद्यार्थी मेरिट येताना पाहिले असतील, महाराष्ट्रातून पहिला आणि जिल्ह्यातून पहिला, तर त्यांनी दुसरं पुस्तक वाचलं आणि तुम्ही दुसरं पुस्तक वाचलं असं नाही. त्याच्यात आणि तुमच्यात एक मूलभूत फरक असेल. ठीक आहे, जो मेरिट आला असेल आणि जो सर्वसाधारण विद्यार्थी आहे त्यात एकच मूलभूत फरक आहे,
महत्वाचा तो म्हणजे काय की तो सातत्याने रिव्हिजन करतो. आणि आपलं काय होतं मग म्हणजे जे विद्यार्थी मेरिटमध्ये येत नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना सातत्याने रिव्हिजन करणं होत नाही मग तिथं काय होतं पुढचं पाठ मागचं सपाट पुढचं पाठ मागचं सपाट मग ते मागं वापस आलं की का राजा हे वाचलंही होतं की नव्हतं याचा अभ्यास केला होता की नव्हता हेही नाही आठवत. मग दिवे नाही लागतील का मग ते दिवे लागले नाही पाहिजे कंदील लावायचा आपल्याला पुरा आहे की नाही आपल्याला काय लावायचा सूर्य लावायचा आहे सूर्य उजेडायचा आहे आपल्याला बरोबर आहे. तर मग तिथं हे जे दिवे आहेत हे दिवे लावायची वेळ नाही पडली पाहिजे आपल्याला म्हणून रिव्हिजन करायची आपल्याला रिव्हिजन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे जर परीक्षा पास करायची असेल परीक्षा क्वालिफाय करायची असेल आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. जो रिव्हिजन करतो की नाही तो कधीच कोणताच केलेला अभ्यास विसरत नाही. मग साप्ताहिक रिव्हिजन आपलं शेड्यूल असेल दर रविवारी अभ्यास नाही करायचा फक्त रिव्हिजन करायची. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जे वाचलं असेल त्याची सगळ्यांची रिव्हिजन करायची. मग त्याच्यासाठी आपल्याला शॉर्ट नोट्स काढायच्या असतात तर त्या कशा काढायच्या त्या चॅप्टर वाईज मी प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतो तुम्हाला ठीक आहे की नोट्स कशा काढायच्या. नोट्स काढणं ही कला आहे ती प्रत्येकाला आली पाहिजे ठीक आहे आणि त्या नोट्स काढता आल्या पाहिजेत. नोट्स कशा काढायच्या आणि या नोट्स वरून रिव्हिजन कशी करायची हे सांगतो मी तुम्हाला. फक्त साप्ताहिक रिव्हिजन आपली झालीच पाहिजे रविवार आपला रिव्हिजनचाच राहील त्या दिवशी आपण रिव्हिजनच करायची. लक्षात आलं प्रत्येकाला समजलं का कळलं का प्रत्येकाला बोला पटापट समजलं का भाऊ. समजलं ना क्लिअर आहे. शुभम समजलं प्रतिज्ञा समजलं बहुत बढिया. हो भाकरे समजलं मस्त विशाल समजलं बहुत बढिया. चलो उद्यापासून आपले जे लेक्चर आहेत ते सुरू होतील डायरेक्ट आपले जे चॅप्टर आहेत ते सुरू होतील. गणित संख्या बुद्धिमत्ता आपण सोप्या चॅप्टर पासून सुरू करू म्हणजे बुद्धिमत्तेत आपण काय घेणार आहे आपलं दिशा आहे की नाही लवकर चॅप्टर होतं आणि चांगल्या पद्धतीने होऊन जातं दिशा ठीक आहे. आणि विज्ञानात आपण सुरू करणार आहे वनस्पती शास्त्र ठीक आहे. वनस्पती आणि प्राणीशास्त्र म्हणजे बायोलॉजी सुरू करणार आहे विज्ञानात ठीक आहे. तर तीनही विषयाचे तीनही चॅप्टर उद्यापासून सुरू होतील 2 ते 5 2 ते 3 3 ते 4 4 ते 5 क्लिअर आहे ठीक आहे. चला मग भेटू आपण आता उद्या दुपारी 2 वाजता.